म्हणजे आत्ताच्या फ्रेशर्सला काय वाटतं की माझ्याकडे डिग्री आहे, मला 80% थ्रूआउट मार्क्स आहेत, तर मला पहिला पगार 30,000च पाहिजे किंवा 50,000च पाहिजे. तर मी ह्या सगळ्या फ्रेशर्सला हेच सांगेल, 99% पोरांना सवय असते कोणाचं तरी कॉपी करायची. AI चा जमाना आहे, ChatGPTत लॉग इन केलं, छापलं आणि झालं. अरे तुम्ही करताय कॉपी, 150 करोड लोकसंख्या आहे, बाकी लोकही तेच करणार. ATS सिस्टमला HRला कळत नाही का की तुम्ही डिग्री होल्डर असून पण तुम्हाला रेझ्युमे बनवता येत नाही, ते तुम्हाला कशाला घेतील. डेटा सायंटिस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्ही स्किल सेट सगळ्या टाका, आपण भरभरून टाकतो सगळं आणि समोरच्याला काय वाटतं की अरे ह्याला सगळं येते, तू विचारायला जातो आणि आपण ब्लँक होतो. मग त्यांना कळतं की अरे हा तर डायरेक्ट स्क्रिप्टेड आहे. तर तुम्ही AIचा यूज करून रेझ्युमे तर फार फंटास्टिक बनवला, पण सायमल्टेनियसली जर तुम्हाला काही परफॉर्मन्स करता येत नसेल तर यू विल बी आउट. सो रिझ्यूम बिल्ड कसं करावं, काय सांगाल त्याबद्दल? त्यामध्ये मी एकच सांगेल की जर तुम्ही बिगिनर आहेत, तुम्हाला जर पहिला IT जॉब पाहिजे किंवा कुठलाही पहिला जॉब पकडा तुम्ही, तुमचा रेझ्युमे सिंगल पेजचा पाहिजे. का करा, त्यामुळे आपले जे मराठी मुलं आहेत तर त्यांनी ह्या भ्रमात राहूच नाही की मला इंग्रजी येत नाही म्हणजे मी IT साठी बनलोच नाही, ह्या भ्रमात राहूच नाही. सो मॅम, जसं की रिसेंटली आता मगरपट्ट्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि इतकी गर्दी झाली होती तिथं की आज आपण बघतो की मार्केटमध्ये जॉबसाठी किंवा IT जॉबसाठी खूप टाईट सिच्युएशन आहे. मगरपट्टा भागामध्ये असणाऱ्या एका नामांकित IT कंपनीनं काल युवकांसाठी कॅम्पस ड्राईव्ह ठेवला होता. या ठिकाणी तरुणांनी भली मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात, मात्र याच पुण्यात बेरोजगारीचं वास्तव समोर आल्यामुळे सो इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी, काय सांगाल? म्हणजे इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी काय केलं पाहिजे? 50% मुलं इंटरव्ह्यूमधून माघारी येतात. म्हणजे पाहिलं लय गर्दी, यार माझं काय होत नाही, मी चाललो. पण मुलांचं काय होतं फ्रेशरचं, ते काय करतात, ऑनलाईन जातात, HR ऑन क्वेश्चन शोधतात, मार रात्रभर रट्टा मारतात आणि तेच तयारी करून जातात आणि त्यांच्या डोक्यात एवढंच असतं की मला हेच विचारणार, मला हेच बोलायचं आहे, बरोबर. पण ऑन द स्पॉट समोरचा क्रॉस करतो. मग जर लेटेस्टमध्ये जर IT मध्ये तुम्ही बघत असाल तर जर तुम्हाला मॅक्झिमम सॅलरी पाहिजे असेल तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपण खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहोत, ते म्हणजे जॉब. ते म्हणजे सगळ्यांनाच आज IT मध्ये जॉब करायचा आहे. सो पर्सनली हा व्हिडिओ फक्त जे आपले गावाकडचे मुलं आहेत, जे मराठी मुलं आहेत, ज्यांना खरंच IT मध्ये करिअर करायचं आहे, सो त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मॅम, जसं की आपला आज टॉपिक आहे, खूप साऱ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे तुमची स्टोरी जाणून घ्यायला आवडेल मला. नक्कीच. सो माझं नाव सारिका भुतारे, मी पुणेरी पॅटर्न हा ब्रँड सध्या मगरपट्टा सिटी IT पार्कमधून चालवते. आणि स्टोरीबद्दल मी शॉर्टमध्ये हे सांगेल की मी पण शिरूर तालुक्यातल्या एका छोट्या खेडेगावातून बिलॉंग करते आणि त्यामधून पण एक अल्पभूधारक शेतकरी फॅमिलीतली मी मुलगी आहे. सो माझी जर्नी हीच आहे की भरपूर वेळा आपल्याला स्ट्रगल करावं लागतं. सेम मी पण स्ट्रगल केलं, त्यामधून मी इंजिनिअरिंग माझं पूर्ण केलं आणि ह्या जर्नीमध्ये मी हे एक्सपिरियन्स केलं की जर मला IT मध्ये जाण्यासाठी एवढं स्ट्रगल करावं लागतं आहे, तर मग माझ्या अनुभवातून मी ह्या ब्रँड थ्रू म्हणजे प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला हेल्प केली पाहिजे. कारण IT मध्ये जाण्याचं जसं प्रत्येकाचं स्वप्न आहे, त्यासाठी काही काही इझी स्टेप्स आहेत, फक्त मार्गदर्शन प्रॉपर मिळालं पाहिजे. माझ्या IT करिअरबद्दल मी हे सांगेल की वेळेवरती प्रॉपर मार्गदर्शन नसल्यामुळं मलाही माझे 3-3.5 वर्ष वाया घालवावं लागले आणि त्या ड्युरेशनमध्ये मी बऱ्याच कन्सल्टन्सीजला खूप प्रकारे फीज पे केली आणि बऱ्याच वेळा मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन म्हणजे नाही का, जसं की आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो, पुण्यामध्ये भरपूर जास्त आहे, किंवा प्रोडक्शन म्हणतो, तिथे काम करावं लागलं. पण आपल्यामध्ये जे एक आहे ना की बाबा आपण एक 2013 पासआउट मी आहे, ठीक आहे. सो मी एक MITमधून इंजिनिअरिंग केलं आहे. सो माझं एक वेगळी क्षमता आहे. सो आपल्या क्षमतेनुसार जर आपल्याला काम हवं आहे तर ते आपण शिकलं पाहिजे, हे मला 3-4 वर्ष गेल्यानंतर कळालं. सो मग मी सगळ्या मुलांना हेच सांगेल की तुम्ही हे आयडेंटिफाय करायला शिकलं पाहिजे. सो मॅम, माझा प्रश्न असा आहे की आपले जे मराठी मुलं आहेत ते IT करिअरसाठी बनलेत का? मराठी मुलांबद्दल मी एवढंच सांगेल की आपली मराठी मुलं कुठेच कमी नाही आहेत, फक्त विषय येतो त्यांच्या कम्युनिकेशनवरती. कारण बऱ्याच वेळा कसं होतं की IT जॉब हवा आहे, लाखोंचं पॅकेज पाहिजे, पण मग मला इंग्रजी येत नाही किंवा मला इंग्लिश बोलताच येत नाही, ह्यामुळं ते दबून जातात कुठंतरी. सो मला हेच म्हणायचं आहे की तुम्हाला तुमच्या कामासाठी, जसं की IT मध्ये जे वर्क कल्चर आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला क्लायंट हँडल करायचे, तर ती कामाची भाषाच इंग्लिश आहे. सो तुम्हाला कुठेतरी ॲक्सेप्ट करून चालावं लागेल की नाही, मला हे शिकायचं आहे. आणि इंग्लिश हे खूप रॉकेट सायन्स नाही आहे, ती फक्त एक भाषा आहे. म्हणजे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तर मी हेच म्हणेल की इंग्रजी हे नॉलेज नाही आहे,
ते एक कम्युनिकेशनचं माध्यम आहे. ते तुम्ही शिकू शकता. काही महिन्यांमध्ये जर तुम्ही ठरवलंच ना, की नाही मला फ्लुएंट इंग्लिश शिकायचं आहे, तर तुम्ही ते डेफिनेटली शिकू शकता आणि त्यानंतर IT जॉब हा तुम्ही मिळवू शकता. त्यामुळे आपले जे मराठी मुलं आहेत, तर त्यांनी ह्या भ्रमात राहूच नये, की मला इंग्रजी येत नाही म्हणजे मी ITसाठी बनलोच नाही. ह्या भ्रमात राहूच नये. मॅम आपण बघतो की खूप सारे आपले मराठी मुलं आहेत ते IT मध्ये जाण्यासाठी खूप स्ट्रगल करत आहेत. म्हणजे काय कारणं तुम्हाला वाटतात? पहिलं कारण आहे अवेअरनेस. आपल्याला माहीतच नाही की जी जॉबची संधी आपल्याला मिळाली, तर ती संधीला आपल्याला कसं त्याच्या कन्व्हर्जनमध्ये रूपांतर करायचं. म्हणजे संधीचं सोनं करणं जे आपण म्हणतो, तर त्या अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट करणंच माहीत नाही. कारण की आपल्याला कुणीतरी सांगितलेलं असतं, जसं की डिग्रीला तू ॲडमिशन घे, तू कुणीतरी काकाच्या मामाच्या चुलत्याने सांगितलेलं असतं की तू हे कर, मग आपण ते करतो. सो मला असं म्हणायचं आहे की तुमच्या लाईफमध्ये ना एक मेंटॉर पाहिजे. जसं की मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देईल डॉक्टरांचं. आपला एक फॅमिली डॉक्टर असतो, बरोबर? पण आपल्या घरावरती किंवा आपल्या फॅमिलीवरती जेव्हा मोठा प्रॉब्लेम येतो, तर आपण काय करतो? स्पेशलिस्टकडे जातो, बरोबर? आणि मग तिथं जे मूग मागे तेवढं आपण देतो का? कारण त्यावेळेस त्या गोष्टीची गरज आहे. सो मला असं म्हणायचं आहे की अवेअरनेस हा फार गरजेचा आहे. तुमच्या एज्युकेशनमध्ये तुम्ही कुणाकडून सल्ला घेताय, तुमचा एज्युकेशनचा सल्लागार कोण आहे, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्याचं ऐकताय की त्याला एकाला 12 लाख पॅकेज मिळालं, कुणाला गुगलमध्ये जॉब मिळाला. अरे पण तो लाखांमध्ये एक आहे. सो तुम्ही हे समजून घ्या. आणि पालकांच्या बाबतीत पण मी हेच म्हणेल की तुम्ही तुमच्या मुलांना एखाद्यासोबत कंपॅरिझनमध्ये नका ठेवू. तुम्ही आयडेंटिफाय करा. आणि हे फार सोपं आहे. म्हणजे समजा क्लासमध्ये 50 मुलं आहे, ठीक आहे. सो पहिल्या 5-10 मुलांना चांगला जॉब मिळणं हे फार स्वाभाविक आहे, बरोबर? पण बाकी 40-45 मुलांचं काय? सो जर तुमचा मुलगा किंवा मुलगी जर त्या 40-45च्या क्राऊडमध्ये असेल, तर त्याला वेळ द्या, त्याला ते स्किल सेट शिकू द्या. कारण जेव्हा तो शिकेल त्यावेळेस तो जॉब करू शकेल आणि मग तुम्ही अपेक्षा ठेवा. आणि हे प्रेशर कशामुळे येतं आहे की जसं की आता मी एक समजा पालक आहे, ठीक आहे. आणि मी ना डिग्रीसाठी ना 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केलं, खाणं पिणं राहणं मेट्रो सिटीमध्ये, ठीक आहे. ॲव्हरेज तेवढा खर्च आला टायर 2 कॉलेजमध्ये. तर ॲज अ पालक मी जर असं एक्सपेक्टेशन ठेवते आहे की नाही माझ्या मुलाची डिग्री झाली, आता त्यांनी 50,000चा जॉब आणलाच पाहिजे, तर हा खरा प्रेशर आहे. म्हणजे 100% पालक चुकीचे असं मला अजिबात नाही म्हणायचं. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकच मुलाला वेळेवर जॉब मिळतो असं नाही. आजकाल तुम्हालाही माहिती आहे की कॉलेजेस मल्टिपल आहेत. पण प्रत्येक कॉलेजच्या प्लेसमेंटची अवस्था काय आहे आज तुम्हालाही माहिती, मलाही माहिती आहे. सो तिथे अवलंबून न राहता मला हे म्हणायचं आहे की फर्स्ट इयरपासूनच आपण छोटेसे नाही का स्किल सेट अपग्रेडेशनवरती फोकस केला पाहिजे. म्हणजे येस, इंटर्नशिप्स केल्या पाहिजे. 3rd इयरला, लास्ट इयरला, ॲटलिस्ट फर्स्ट इयरमध्ये बेसिक कोडिंग लँग्वेज एक तरी माहिती पाहिजे. आता जग डेटा सायन्सच्या दिशेने चाललं आहे आणि तुम्हाला सध्या जावामध्ये कॅल्क्युलेटरचा कोड येत नसावा डिग्रीनंतर, तर मग ही कंडिशन नाही पाहिजे. जर तुम्ही 50 लाखाचं पॅकेज अपेक्षा करून चाललात ना ॲज अ पालक, तर मी त्या सेम मोमेंटला हे म्हणेल की जावा, पायथन, .NET काहीतरी लँग्वेज त्या मुलाला येणं गरजेचं आहे. आणि ते लँग्वेज यूज करून तो काहीतरी ॲप्लिकेशन, वेबसाईट काहीतरी बनवलं पाहिजे. तेव्हा तुम्ही अपेक्षा करून चाला आणि त्यासाठी तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त डिग्रीवरती जर आपण समाधान मानत असेल ना, तर ती डिग्री सगळ्यांकडेच आहे. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल देईल कान, नाक, घसा डॉक्टरांचं, की हे सगळीकडे आहे. म्हणजे ते तुम्हाला तात्पुरतं औषध देतील, हे तात्पुरतं सगळीकडेच आहे. पण जर तुम्हाला स्पेशलिस्ट बनायचं आहे, तर स्पेशलिस्टसाठी तुम्हाला स्पेशलायझेशनकडे जाणं फार गरजेचं आहे. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे खरं तर, की माझ्या कॉलेजमध्ये देखील गावाकडून आपले मराठी मुलं मुली आलेले आहेत शिक्षणासाठी. जे आत्ताचे इकडचे मुलं आहेत, जे मॉडर्न मुलं आहेत किंवा आपल्या पुण्यामध्ये जे राहतात, त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे टॅलेंट आहे, स्किल्स आहेत. पण फक्त एका गोष्टीमुळे ते महाग आहेत, ते म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन. म्हणजे काय सांगाल त्याबद्दल, की इंग्लिश हा खूप महत्त्वाचा पार्ट झालेला आहे ITमध्ये. आणि आपले जे गावाकडचे मुलं त्यांच्याकडे खूप टॅलेंट आहे, खूप त्यांच्याकडे करण्याची जिद्द आहे. पण फक्त एक गोष्ट आहे जी त्यांना येत नाही आहे आणि त्यांचं मार्गदर्शन करणारच कोण नाही आहे. की त्यांना हे समजत नाही आहे की मी इंग्लिश कुठून शिकू, मला कोण शिकवेल. मी जर शिकायचा प्रयत्न केला मित्रांमध्ये तर मित्र मला हसतात, मग मी कसं शिकू. हे खूप मोठं चॅलेंज आहे. मॅम काय सांगाल त्याबद्दल? यासाठी मी माझा एक अनुभव सांगेल तुम्हाला. जसं की मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायला जेव्हा गेली होते MIT कॉलेजमध्ये. सो तुम्हाला माहिती आहे की भले आपण नाही का म्हणजे 11वी-12वी सायन्सने असेल, तरी पण आपल्याला ॲप्लिकेशन लिहिणं एवढं फारसं जमत नाही, बरोबर? नेहमीप्रमाणे एक अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी म्हणून मी तिथल्या प्रिन्सिपल सरांना ॲप्लिकेशन लिहिलं मराठीतून, की माझं असं फॅमिली बॅकग्राऊंड आहे, मला फीजमध्ये थोडंसं कन्सेशन किंवा बायफर्गेशन द्या, ॲटलिस्ट 2 इन्स्टॉलमेंट द्या, जेणेकरून मी कॉलेजची पूर्ण फीज पे करेल. आणि त्या मोमेंटला असं झालं की मला ऐन टायमाला ते रिकॉल नाही झालं की मी काय लिहायला पाहिजे. सो मी मराठीतून लिहिलं
आणि स्पेसिफिकली मला अजूनही आठवतो तो मोमेंट की ज्यावेळेस मी त्यांच्या केबिनमध्ये अख्खा दिवस वेट केलं आणि त्यावेळेस 4 वाजता त्यांच्या असिस्टंटने माझं ॲप्लिकेशन हातात घेऊन त्यांनी मला म्हणजे ती हिंदी होती, मराठी नव्हतीच ती. सो त्यांनी जेव्हा हातात घेतलं आणि त्यावेळेस त्यांनी फक्त असं एक्सप्रेशन दिलं, काय हे इंग्लिश बी नाही आता. सो मला ती गोष्ट खूप खटकली. म्हणजे त्यानंतर माझं प्रिन्सिपल सरांसोबत बोलणं झालं, माझं ॲडमिशन पण प्रोसीड झालं, सगळं झालं. पण माझ्या मनामध्ये ती गोष्ट राहिली की यार आपल्याकडे 12वीला म्हणजे त्यावेळेस 2008 साली 80% मार्क्स असूनसुद्धा आपल्याला जर इंग्लिशमधून ॲप्लिकेशन लिहिता येत नाही, तर ही दुरावस्था मी नाही पाहू शकत. सो तो माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट होता की भले माझ्याकडे पर्सेंटेज खूप चांगले आहे, पण मला इंग्लिश लिहिता येत नाही, मला बोलता येत नाही. त्या दिवशी मी माझ्या वडिलांना घेऊन श्रीगोंद्यामध्ये स्वतः गेले. म्हणजे घरी न जाता, सक्सेसफुल ॲडमिशन होऊन घरी न जाता आधी मी तिकडं गेले. तिथे एका बुक स्टोअरमधून मी इंग्लिशचं बुक घेतलं आणि मी स्वतःशी ठरवलं की मी जर कॉलेजमध्ये आता फर्स्ट डेला जाईल ना, तर मी इंग्लिशमधून बोलेल. सो मी एका महिन्यात इंग्रजी शिकले. ग्रामरपासून स्टार्ट केलं आणि ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये फर्स्ट टाईम बोलले त्यावेळेस मी इंग्लिशमधून बोलत होते. पूर्ण क्लास माझ्यावर हसला की बाबा काय हे. कारण तुम्ही इमॅजिन करू शकता MIT सारख्या कॉलेजमध्ये एका क्लासमध्ये जवळपास 100 मुलं होते आणि 5 डिव्हिजन्स होत्या. एवढी फुल ऑन गर्दी असताना पण मी मनाशी ठरवलं होतं की माझ्यावर किती लोक हसले तरी मी बोलणार. आणि हा इन्सिडन्स मी अजून नाही विसरले आणि त्यामुळं मी ते शिकू शकले. कारण हसणारे लोक पण पाहिजेत, कारण उद्या तेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार आहेत. आज त्यामधलंच खूप सगळे माझे कलिग्स मला खूप म्हणजे कॉन्फिडन्सने बोलतात की अरे वा किती छान. म्हणजे त्यांना अजूनही विश्वास बसत नाही की ही व्यक्ती ह्या स्टेजला इतकं छान काम करते. सो हा अनुभव हेच सांगेल की इंग्लिश हे फक्त तुमच्या मनाची एक समजूत आहे की तुम्हाला येत नाही. पण तुम्ही जेव्हा ठरवता ना की नाही मला हे करायचंच आहे, तर ते का नाही होऊ शकत. कारण जेव्हा आपण ठरवतो ना की मला हे करायचं, तुमच्यासमोर 10 ऑप्शन तयार होतात ती गोष्ट करण्याचे. पण जर आपण आपल्या मनाला सांगितलं ना की मला नाही येत, तर नाही करण्याचे 10 नाही 20 ऑप्शन तयार होतील की हा मला ह्यामुळं नाही येत, माझा बेस हा नाही, माझ्या घरात असं बोलतात तसं बोलतात, मला कधी इंग्लिश शिकवलंच नाही, माझ्याशी कोणी इंग्लिश बोललंच नाही. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला एक्सक्युजेसला घेऊन जायचं आहे का सोल्युशनला घेऊन जायचं आहे, हा तुमचा कॉल आहे. लागले तर ते एक कारण देतात की बघ ते लहानपणापासून इंग्लिश मिडियममध्ये म्हणून तो सिलेक्ट झाला, मी लहानपणापासून मराठी मिडियममध्ये शिकलो आहे म्हणून माझं सिलेक्शन नाही झालं. हा एक्सक्यूज झाला सर. कारण कसं आहे की माझ्याकडं कॉन्व्हेंटची मुलं पण खूप येतात. म्हणजे लिटरली दे आर हॅव्हिंग व्हेरी फ्लुएंट इंग्लिश बाय टॉकिंग, बाय रिटन, बाय व्हर्बल, एव्हरीथिंग दे आर व्हेरी करेक्ट. बट देअर इज अ लॅक ऑफ नॉलेज, जे की मराठी मुलांकडं खूप नॉलेज आहे. बस त्यांना एक्सप्रेस करणं माहिती पाहिजे, इतकंच गॅप आहे फक्त. आणि मी तुम्हाला फ्रँकली सांगते, जर आज मी ठरवलं की मला एका महिन्यात शिकायचं, तर तुम्ही पण ते करू शकता. तुम्ही का नाही करू शकत. आणि कॉन्व्हेंटच्या मुलासोबत कंपॅरिझन करूच नका. कारण जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की इंग्लिश हे फक्त माध्यम आहे कम्युनिकेशनचं, नॉलेज ट्रान्सफरचं. पण नॉलेज असेल तर ना, राईट. त्यामुळं तुम्ही तसं तुलना करू नका. आणि जर तुम्ही करताय तर तो एक एक्सक्यूज झाला असं मी म्हणते. पण माझा हा प्रश्न आहे की फक्त इंग्लिशमुळे जॉब भेटत नाही असं आहे का? असं बिलकुल नाही आहे. कारण इंग्लिश हे फक्त एक वे आहे कम्युनिकेशनचा. बट तुम्ही कम्युनिकेशन करणार कशाचं. कारण बघा IT जॉब जर असेल त्यामध्ये स्किल सेट खूप मॅटर करतो. मग स्किल सेटमध्ये तुम्हाला टेक्निकल गोष्टी यायला पाहिजे. बिकॉज क्लायंट काय म्हणतो की माझा हा रिअल टाईम प्रॉब्लेम आहे बाबा, तू ॲज अ डेव्हलपर, ॲज अ टेस्टर तू मला ह्याच्यावरती सोल्युशन दे तुझ्या स्किल सेटला यूज करून. सो मला असं म्हणायचं आहे की तुमचं नॉलेज हे पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जसं की तुम्ही एक्झाम्पल देते मी जावा फुल स्टॅकचं, ठीक आहे. सो जावा फुल स्टॅक तुम्हाला येऊन फक्त फायदा नाही, त्याच्या थ्रू तुम्ही किती ॲप्लिकेशन्स बनवले, किती वेबसाईट्स बनवले, त्याच्या थ्रू तुम्ही काय तुमचं ब्रेन युटिलाइज केलं आहे, कसं तुम्ही सोल्युशन दिलं, हे महत्त्वाचं. आलं लक्षात. त्यामुळं इंग्लिशसोबत तुमचा टेक्निकल स्किल सेट हा फार महत्त्वाचा आहे. कारण ॲट द एंड तो कामाला येतो. फक्त असं घडता कामा नये की बाबा मला टेक्निकल खूप चांगलं येतं आणि तुमच्या कामाचं कुणीतरी वेगळाच व्यक्ती रिप्रेझेंट करतो आहे. मग असं झालं ना की तुम्ही काम करताय, क्रेडिट दुसरा घेतो आहे. त्यामुळं तुम्ही हा एक्सक्यूज घेऊन चालूच नका की इवन दो यू आर अ बेस्ट डेव्हलपर यू शुड नो द लँग्वेज. कारण तुम्हीच ते रिप्रेझेंट केलं पाहिजे. कारण क्रेडिट तुमच्या कामाचं तुम्हाला घेता यायला पाहिजे. सो मॅम, जसं की रिसेंटली आता मगरपट्ट्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक छोटेशा ओपनिंगसाठी 5 ते 10 हजार लोक म्हणजे तिथं आले होते स्टुडंट्स. आणि इतकी गर्दी झाली होती तिथं की आज आपण बघतो की मार्केटमध्ये जॉबसाठी किंवा IT जॉबसाठी खूप टाईट सिच्युएशन आहे. सो ह्या सिच्युएशनबद्दल काय सांगाल, म्हणजे इतकं का कॉम्पिटिशन वाढलं आहे? मी तुम्हाला फ्रँकली हे सांगेल की मगरपट्टा सिटीतला एक व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून आपल्याला जर असं वाटतंय ना, तर त्या मोमेंटला आपण हे माइंडमध्ये ठेवणं गरजेचं आहे. ही गोष्ट ना फार नवीन नाही. कारण लास्ट 3 to 4 इयर्सपासून जेव्हा मगरपट्टा सिटीमध्ये आम्ही स्वतः काम करतो आहे, त्यामुळे ही गोष्ट खूप कॉमन आहे
की पेंटॅगॉन असेल किंवा मगरपट्टाचे टावर्स असेल, इथं लाईन लागणे ही फार गोष्ट कॉमन आहे. त्या मोमेंटला जेव्हा आपण तो व्हिडिओ बघतो तर त्यावेळेस आपण हे प्रेशर नाही घेतलं पाहिजे की एवढे कॉम्पिटिशन आहे. सायमल्टेनियसली आपण काय केलं पाहिजे की आपला स्किलसेट अपग्रेड केला पाहिजे. जसं की आपल्याला खरंच इंग्लिश बोलता येतं आहे का, टेक्निकल जर मला येतं आहे तर टेक्निकल थ्रू मी काय कस्टमरला सोल्युशन देऊ शकतो, ॲप्लिकेशन माझ्याकडे किती डेव्हलप आहेत, किती प्रोजेक्ट्स मी बनवलेत आणि ॲप्टिट्यूडसाठी मी किती प्रिपरेशन करतो आहे किंवा करते, हे इकडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण त्या गोष्टी तुम्हाला जॉब देणार आहेत. आणि मला तर असं वाटतं की वॉक इन ड्राईव्हला खरंच जाऊनही तसाच म्हणजे काहीच फायदा नाही आहे. पण असं होत नाही की वॉक इन ड्राईव्हमुळं कंपन्यांना घ्यायचंच नाही. ऑब्व्हियसली कितीही गर्दी आली ना तर एकच फिल्ट्रेशन क्रायटेरिया असतो, तो म्हणजे ॲप्टिट्यूड. त्यामुळं तुम्ही ह्या गर्दीला बघून घाबरून न जाता ॲप्टिट्यूड टेस्टसाठी प्रिपरेशन केलं पाहिजे. आणि ॲप्टिट्यूड म्हणजे फार रॉकेट सायन्स नाही आहे सर. म्हणजे जसं तुमच्या वेळेस किंवा माझ्या वेळेस कॉमन क्वेश्चन होते. RS अगरवालचं बुक फार फेमस आहे. एक्झॅक्टली कॉमन गोष्टी असतात जे आपल्याला 1ली ते 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत लिहिलेले शिकवले गेलेले असतात मॅथमॅटिक्समध्ये किंवा लॉजिकल. पण आपण त्या पेपरला किंवा त्या टेस्टला बघूनच इतकं घाबरतोय आणि त्याचा एवढा बाऊ करतो. फक्त डिग्री किंवा फक्त मार्क्स हे आता ह्याला किंमत राहिली आहे का मार्केटमध्ये? काय सांगाल? म्हणजे मला पर्सनली माझा एक्सपिरियन्स आहे की मी जे पण आज कंपनीमध्ये इंटरव्ह्यूज दिले, IT कंपनीमध्ये इंटरव्ह्यूज दिलेत, तिथं मला कधी पण मार्क्स नाही विचारले मॅम की तुला 10वीमध्ये किती होते, तुला 12वीमध्ये किती होते, तुला डिग्रीमध्ये किती होते, किती पर्सेंटेज होते. ॲक्च्युली तुमचा एक्सपिरियन्स अगदी करेक्ट आहे आणि हा बिलकुल व्हॅलिड आहे. म्हणजे जर आपण एक्सपिरियन्सच्या बाबतीत जर बघितलं तर ऑब्व्हियसली तुम्ही लास्ट काय काम केलं किंवा समोर तुम्ही काय करू शकता, तर हे स्वाभाविक आहे विचारणं. फ्रेशर्सच्या बाबतीत मी हे म्हणेल की आता बरेच साऱ्या फ्रेशर्सला असं वाटतं की माझ्या घराजवळ जर कॉलेज ओपन झालं आहे तर माझ्याकडं BCA असताना पण मी MCA करू. तर मी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगेल की जर जॉबसाठी डिग्री सफिशियंट आहे तर तुम्ही MCAसाठी 2 वर्ष का वेस्ट करताय. म्हणजे मी इथे हे बोलेल की 2 इयर्स MCA करण्यापेक्षा जर तुम्ही 2 इयर्स जॉब करताय तर तो एक्सपिरियन्स जास्त व्हॅलिड आहे. कारण जर तुम्ही 2 इयर्स IT जॉब करताय आणि तुम्हाला X अमाऊंट ऑफ पॅकेज मिळतं आहे तर तुम्ही Y अमाऊंट ऑफ पॅकेज घ्यायला मोकळे झालात. आणि डिग्री जसं तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हटला तर ते तसंच आहे. म्हणजे काही कंपन्यांमध्ये डेफिनेटली डिग्रीला वेटेज आहे की बाबा ते डिग्री मागतात की हे पासआउटचे मुलं पाहिजेत किंवा पर्टिक्युलर इंजिनिअरिंग, BCA, MCA ह्या ग्रॅज्युएशन हे तिथं वेटेज आहेच आहे. पण डिग्रीच्या भरोश्यावर राहून मला जर जॉब मिळावा हे असेल तर ह्या म्हणजे आपण जे म्हणतो ना ह्या गैरसमजामध्ये काही मुलांनी 2-2 वर्ष वायाला घालवलेत. सो मला असं वाटतं की डिग्रीच्या भरोश्यावरती 1-2 वर्ष वायाला न घालवता आपण मिळेल त्या जॉबमध्ये ॲटलिस्ट सुरुवात केली पाहिजे. बऱ्याच मुलांना असं वाटतं की मला हे काय द्यायला लागले फ्री इंटर्नशिप, मी नाही करणार 15,000 जॉब, मला तर पाहिजे तर डायरेक्ट 5 लाखाचंच पॅकेज पाहिजे, 3चंच पॅकेज पाहिजे. पण मला सगळ्यांना हे विचारावं असं वाटतं की जसं की आता तुम्ही किंवा एक पालक म्हणून जर आपण ह्या गोष्टीकडे बघतोय तर मग तुमच्या पालकांनी कितीपासून सुरुवात केली होती? तुम्ही पण जसं की तुम्ही कमीतून सुरुवात केली, मी तर माझा पहिला पगार 7,000 होता. आज काहीतरी सिच्युएशन बदलली आहे कारण की आपण आपल्या स्किलवरती अपग्रेडेशन जसं करेल ना तसं आपली सॅलरी ही वाढते. म्हणजे आत्ताच्या फ्रेशर्सला काय वाटतं की माझ्याकडे डिग्री आहे, मला 80% थ्रूआउट मार्क्स आहेत तर मला पहिला पगार 30,000च पाहिजे किंवा 50,000च पाहिजे. तर मी ह्या सगळ्या फ्रेशर्सला हेच सांगेल की आत्ता जे मार्क्स तुम्हाला मिळतात आहेत की त्याच्यामध्ये आता 100 आउट ऑफ 100 थेरॉटिकल क्वेश्चन नाही राहिलेले. तुम्हाला 20 मार्क्सचं तिथं काहीतरी प्रॅक्टिकल हे द्यावं लागतं आणि 80 मार्क्सचाच पेपर राहिले. म्हणजे माझ्या काळात कसं होतं ना की 100 मार्कचा पूर्ण पेपर मला 3 तासात लिहावाच लागत होता आणि तेच माझं भविष्य ठरवत होतं. सो तिथे मी म्हणेल ह्या गोष्टी. बरं, एकंदरीत मधल्या काळात काय झालं की करोना आला. करोनामुळे लोकांनी 2-2 डिग्र्या घेतल्या. लिटरली मला असे विचारणारे लोक आहेत की मॅडम मी ITसाठी जर येतो आहे तर BComची डिग्री चालेल का BCAची चालेल? मग मी त्यांना हे विचारते की तुम्हाला एवढा वेळ मिळाला कसा? मग ते मला सांगतात की मॅडम करोनामध्ये आमच्याकडे स्कोप होता, मग आम्ही 2-2 घेऊन ठेवला. तर तुम्ही सांगा, म्हणजे डिग्रीला वेटेज कमी करण्याचं कारण आपण स्वतःच आहे की आपण स्वतः ह्या गोष्टी करतो आहे. मी तर हे सांगेल की जे इन कॉलेज डिग्री होती ना, एक काळ होता आपण जायचो, आपल्याला डिसिप्लिन मिळत होतं, आपल्याला शिस्त मिळत होती, आपल्याकडून काम करून घेणारे टीचर्स होते. सो ह्यामुळं लोक डेव्हलप होत होते, त्यामुळं ती रोजगारीची जी क्षमता होती लोकांची ती चांगली होती. मुलं जी बघतोय मी किंवा पॅरेंट्स पण पर्सेंटेज किंवा मार्क्सला खूप इम्पॉर्टंट देतात मॅम की माझ्या मुलाला 80%च पाहिजे, 90% आले पाहिजे. सो त्यांच्यासाठी एक काय सांगाल की जे डार्क रियालिटी आहे किंवा रियालिटी काय आहे मार्केटमध्ये आज की जॉब मिळण्यासाठी किंवा जॉब क्रॅक करण्यासाठी हे खरंच मार्क्स इम्पॉर्टंट आहेत का स्किल्स इम्पॉर्टंट आहेत? यामध्ये पहिला क्रायटेरिया जो आहे ना, म्हणजे हे असं का माइंडसेट आहे 80% अबोज का पाहिजे? कारण MNCचं स्वप्न आपलं लहानपणीपासून आहे.
राईट. कारण एखाद्याला इन्फोसिसमध्ये मिळालेलं असतं, कॅपजेमिनीमध्ये मिळालेलं असतं, बरोबर. माझ्या मुलाला तिथंच जॉब मिळावा आणि तिथला क्रायटेरिया थ्रू आउट 60 किंवा 70 आहे, म्हणून मला तेवढं पाहिजे, हे डोक्यात पहिलं असतं. पण साईड बाय साईड मला तो इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी नॉलेज आहे का, हे बघणं कुठेतरी राहून जातं. त्यामुळं तिथं जाण्यासाठी हा माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे की मला ॲप्टिट्यूड आलं पाहिजे, मला GD आला पाहिजे, मला HR राऊंडचे क्वेश्चन आलं पाहिजे आणि मग मला टेक्निकली आलं पाहिजे. सो इथे वर्क होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमचे जे डिग्रीचे ड्युरेशन्स आहेत 3-4 इयर्स, तर ते मोर दॅन इनफ आहे. तर तुम्ही तो स्किल सेट शिकणं गरजेचं आहे. त्यासाठी मग तुम्ही ॲडिशनल तुमच्या स्किल सेट अपग्रेडेशनवरती फोकस केला पाहिजे. आपण फक्त ॲकॅडमिक सब्जेक्ट क्लिअर करण्यापुरता अभ्यास करतो आणि एक सब्जेक्ट क्लिअर करतो, त्यामुळे तुम्ही ITच्या जॉबमध्ये जाऊन काम नाही करू शकत. आणि कुठलीच कंपनी आता एवढा पेशन्स ठेवून नाही आहे की तुम्ही आता लेटेस्टमध्ये ऐकलं असेल की 700 लोकांना इन्फोसिसने फायर केलं, कारण न्यूजमध्ये अशाच शब्दांमध्ये बाहेर पडतं. मी तुम्हाला फॅक्टची गोष्ट आज सांगेल स्पष्टपणे की इन्फोसिसच काय, कुठल्याही MNCs कंपन्या ज्या हायर करतात फ्रेशरला, त्या डे 1ला कधीच काम देत नाही. त्या काय करतात, पहिले 6 महिने 4 महिने तुम्हाला ट्रेनिंग देणार, बरोबर. मग त्या ट्रेनिंगनंतर त्या टेस्ट कंडक्ट करतात की बाबा मी ट्रेनिंग दिल्यानंतर ह्या एम्प्लॉयला परफॉर्मन्स जमतो आहे का. मग पहिल्या टेस्टमध्ये आपण फॉर एक्झाम्पल फेल झालो, ते अजून 2 टेस्ट कंडक्ट करतात. म्हणजे 3ही टेस्टमध्ये जर तुम्ही फेल होता तर ते मनाच करणार ना, कारण तिथे तुम्हाला कोणी टीचर नाही आहे समजून सांगायला. तुम्हाला टास्क मिळणार आणि तुम्हाला तो सेल्फ लर्निंगनी करायचा आहे किंवा कंपनीचे जे काही ॲसेट्स आहेत ते तुम्हाला यूज करायचे आहेत लर्निंगसाठी. जर तुम्ही बेस्ट लर्नर पण जर नसाल तर ते MNC तुम्हाला ठेवेल का. आणि मग लोक म्हणतात की आमच्यासोबत अनफेअर झालं. मला असं वाटतं की जरी तुम्हाला संधी मिळाली तर त्याचं सोनं करता यायला पाहिजे. ITमध्ये असताना सॉफ्ट स्किल्स किंवा IT स्किल्स पाहिजे. सो हे सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय किंवा IT स्किल्स म्हणजे नेमकं काय असतं. करेक्ट. ॲक्च्युली IT स्किलबद्दल मी सांगेल की जसं टेक्निकल वर्डिंगमध्येच फॉर एक्झाम्पल डेटा सायन्सचं आपलं एक स्पेशलायझेशन आहे. मग जर तुम्ही डेटा सायन्स जॉबसाठी अप्लाय करताय ना, तर तुमच्याकडे पायथॉन लँग्वेज ही पाहिजेच पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला डेटाबेस हा माहितीच पाहिजे कारण इंडस्ट्री डेटा ड्रिव्हन आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला मॅथेमॅटिक्स यायलाच पाहिजे, स्टॅटिस्टिक्स सगळं माहिती पाहिजे, बिकॉज विदाउट कॅल्क्युलेशन्स यू कांट गो टू मेक अल्गोरिदम्स, राईट. सो हा टेक्निकल स्किल सेट झाला. पण आता ह्यावरती रिलाय न राहता आता इंडस्ट्री नेक्स्ट स्टेजला गेलेली ती आहे AI ड्रिव्हन आहे. म्हणजे तुम्ही AIचा यूज कसा करताय तुमच्या कामामध्ये, ही एक गोष्ट आहे. महत्त्वाची गोष्ट काय, सॉफ्ट स्किल. आता सॉफ्ट स्किलमध्ये काय येतं, तुमचं कम्युनिकेशन स्किल येतं, तुमचं टीम प्लेअर ॲबिलिटीज येते, तुमच्या स्ट्रेंथ्स येतात, तुमचं HR राऊंडचा क्वेश्चन येतो, तुमचं बाकी GD राऊंड येतो. मग हे कॅपॅसिटी तुमच्याकडे आहे का. कारण की कुठलंही मोठं काम कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये हे एका माणसावर नाही चालत, त्यामध्ये टीमवर्क असतं. आणि हा ॲटिट्यूड कधीच वर्क होत नाही की बाबा मी लय भारी मला एवढा सॅलरी द्या. नाही, यू हॅव टू वर्क इन द टीम. सो यू आर द बेस्ट टीम प्लेअर, हे तुम्हाला तिथं टाकावंच लागतं रेझ्युमेमध्ये. म्हणजे स्वतःमध्ये सॉफ्ट स्किल आहेत आणि मी खूप बेस्ट आहे असं नाही. यू हॅव टू मेन्शन इट इन द सॉफ्ट स्किल कॉलम की नाही मला इंग्लिश, मी बेस्ट कम्युनिकेटर आहे, मी बेस्ट लर्नर आहे. आणि सायमल्टेनियसली जेव्हा तुम्हाला क्रॉस क्वेश्चन येतो की हाऊ यू कॅन से लाईक दॅट की मी बेस्ट लर्नर आहे, तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल द्यावं लागतं की आता लेटेस्ट मार्केटमध्ये हे आलं आहे, मला हे माहिती. जर तुम्ही टीम प्लेअरचं एक्झाम्पल देत आहे तर तुम्ही सांगितलं पाहिजे की माझ्या कॉलेजमध्ये टुर्नामेंट होती किंवा एखादी टीम होती किंवा खो खो कबड्डी, त्याच्यामध्ये मी बेस्ट टीम प्लेअर म्हणून ॲक्ट केलं, आमची टीम जिंकली. हे तुम्ही एक्झॅक्टली लीडर होतो. हां, सो हे सांगता यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात कसं आहे की तेवढं जेन्युइन आपण राहिलं पाहिजे त्या रेझ्युमेसोबत. म्हणजे फक्त सारिका मॅडमने सांगितलं किंवा हां टाकायचं असं काही नाही. कारण स्किल सेट जसं की आता मी म्हटलं की जर तुम्हाला डेटा सायंटिस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्ही स्किल सेट सगळ्या टाका. आपण भरभरून टाकतो सगळं आणि समोरच्याला काय वाटतं की अरे ह्याला सगळं येतं आहे. तो विचारायला जातो आणि आपण ब्लँक होतो. मग त्यांना कळतं की अरे हा तर डायरेक्ट स्क्रिप्टेड आहे, हा स्क्रिप्टेड आहे. म्हणजे मी जसं म्हटलं AIचा यूज करा, तर तुम्ही AIचा यूज करून रेझ्युमे तर फार फंटास्टिक बनवला, पण सायमल्टेनियसली जर तुम्हाला काही परफॉर्मन्स करता येत नसेल तर यू विल बी आउट विथ द व्हेरी निगेटिव्ह इम्प्रेशन की बाबा तुम्हाला काहीच येत नाही. सो बी स्टिक विथ दॅट. जर म्हटले तुम्हाला डेटा सायन्ससाठी अप्लाय करायचं आहे, जर तुम्हाला पायथॉन येतं तर तुम्ही तेवढंच टाका. तुम्ही विनाकारण IoT नका टाकू, ब्लॉकचेन नका टाकू, कारण तुम्हाला नाही येत. त्याच्यामुळं प्रॉब्लेम असं होतं की मुलांमध्ये की नाही मला हे सगळं पॉईंट्स टाकले पाहिजे नाहीतर मी रिजेक्ट होईल का काय, हे एक भीती असते. करेक्ट, अगदी करेक्ट. आणि ह्यामध्ये GD जर आपण मन लावून वाचला ना तर त्याच्यामध्ये ना हे स्किल सेट असेल. समजा जसं की फॉर एन एक्झाम्पल, जर तुम्ही फायनान्स डोमेनमध्ये काम करताय आणि त्यामध्ये जर तुम्हाला टॅब्लू येतं तर मग असं नाही की तुम्हाला पॉवर BI येणार नाही. आलं लक्षात. त्यामुळे तुम्हाला सायमल्टेनियसली जर एक लँग्वेज त्यांनी मेन्शन केली किंवा एक टूल मेन्शन केलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला दुसरं येणार आहे.
त्यामुळे तुम्ही इथं ह्याला कन्फ्यूज नका होते, तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. रॅदर मी हे म्हणेल की जे तुमचे प्लेसमेंट कोऑर्डिनेटर आहेत, जे तुमचे एज्युकेशन मेंटॉर आहेत त्यांना अप्रोच करा. कारण मी हे एक्सपेक्टेशन ठेवून नाही चालू शकत की ॲज अ फ्रेशर तुम्हाला सगळ्यात जेडी समजलं आहे. नाही समजत. मी पण एका टायमाला ग्रॅज्युएट फ्रेशर होते, मलाही कळत नव्हतं टेक्निकल वर्डिंग काय आहेत. पण ज्यावेळेस मला हळूहळू हे गोष्ट कळायला लागले ना, त्यावेळेस मला हे समजायला लागले की अरे हे आलं तरी काम झालं. पण ते काय होतं ना की जशी ओपनिंग आली ना आपण लगेच अप्लाय करतो. इतकी घाई लगेच अभ्यासाला बसतो. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की तुम्ही पहिले जर ओपनिंग तुमच्याकडे आली ना तर तुम्ही त्याला अनालिसिस करा. जसं की मी जॅपनीज लोकांचं एक्झाम्पल देईल. ते काय करतात, कुठलाही टास्क मिळाला ना तर त्याचं ना अनालिसिस करतात 2 hours आणि मग हे फाइंड आउट करतात की मी जर हे काम ह्या वेळी केलं तर माझ्या ह्याच्यामध्ये फेलोचे चान्सेस किती आहेत, मी जर दुसऱ्या वेळी केलं तर किती आहेत. हे सगळं ते आयडेंटिफाय करतात आणि मग ते एक्झिक्युशनला जातात. आपला प्रॉब्लेम काय आहे, आपण डायरेक्ट एक्झिक्यूट करतो आणि मग फेल्युअरचे चान्सेस आपले वाढतात. आपण इंटरव्ह्यूबद्दल बोललो, पण सगळ्यात इंटरव्ह्यूमध्ये मेन पॉईंट असतं ते म्हणजे रिझ्यूम. आपल्या समोरच्याला कळतं की आपण कोण आहोत किंवा आपल्या काय कॅपॅसिटीज आहेत, आपल्या काय स्किल्स आहेत, हे सगळं रिझ्यूमनेच कळतं. जर तो रिझ्यूमच चांगला नसेल तर आपण रिजेक्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो रिझ्यूम बिल्ड कसं करावं, काय सांगाल त्याबद्दल? यामध्ये मी एकच सांगेल की जर तुम्ही बिगिनर आहेत, तुम्हाला जर पहिला IT जॉब पाहिजे किंवा कुठलाही पहिला जॉब पकडा तुम्ही, तुमचा रेझ्युमे सिंगल पेजचा पाहिजे. का? कारण तुमच्याकडे काही नाहीच आहे, कुठला अनुभव नाही आहे. तुमच्याकडे काय आहे, फक्त एक डिग्री आहे आणि डिग्री मेन्शन करायला कितीकसा कॉलम आणि कितीसा म्हणजे स्कोप असतो, फार कमी असतो. सो त्या केसमध्ये मी म्हणेल की काही मुलांना सवय असते की कॉलेजचे थातूर प्रोजेक्ट टाकण्याची. सो तो ते करूच नका. कारण मी खूप जवळून ऑब्झर्व केलं आहे की 4 प्रोजेक्ट मेन्शन करून पण ह्याला काहीच माहीत नाही. बरं, ह्या स्टुडंटकडे तो प्रोजेक्ट रेडी पण नाही आहे, तो रन पण नाही होत आणि तो टाकतो 4 प्रोजेक्ट. मला काय म्हणायचं आहे की सिंगल पेजचा बनवा, जेवढं येतं तेवढंच लिहा. डिग्री टाका. बरं, डिग्रीमध्ये तुमचे जर मार्क्स चांगले असेल, टायर 1, 2 कॉलेज असेल तर ते तुम्ही हायलाईट करा. युनिव्हर्सिटी जर टॉपची असेल तुम्ही त्याला बोर्डमध्ये लिहा. पहिले 20% जसं की तुमचं एक पेज आहे त्याच्यामध्ये पहिले 20% तुम्ही अशा गोष्टी लिहा की ज्या वाचून याच्यावर तुम्हाला कॉल करतील. कारण की तुम्ही इम्पॉर्टंट गोष्टी खूप बॉटमला लिहिताय, तिथपर्यंत तो जाणारच नाही. म्हणजे जसं की आपण एखादा ईमेल वाचतो आणि ॲज अ ह्युमन सायकोलॉजी आपण कसं करतो, लेफ्ट टू राईट रीड करतो, वरून खालीपर्यंत, बरोबर. सो मला असं म्हणायचं आहे की तुम्ही स्टार्टिंगला तुमचं बोर्डमध्ये नाव लिहा आणि त्याच्या खाली तुम्ही पोझिशन लिहा की ज्या पोझिशनसाठी तुम्ही जॉब बघताय. समोरच्याला कळेल की अच्छा हा व्यक्ती ह्या पोझिशनसाठी बघतोय, म्हणजे हा आपल्या ओपनिंगमध्ये इंटरेस्टेड आहे. दुसरं कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यानंतर करेक्ट ऑब्जेक्टिव्ह लिहिणं फार गरजेचं आहे. म्हणजे आज कारण आज माझ्याकडे भरपूर नॉलेज आहे आणि माझं जर ऑब्जेक्टिव्हच क्लिअर नाही आहे तर समोरचा मला का घेईल. तिथं प्रॉपर लिहिणं गरजेचं आहे आणि त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स, मग तुमचा स्किलसेट, हा सिक्वेन्सने जाणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच मुलांना सवय असते की मला पर्सनल गोष्टी लिहायच्यात मॅडम, मग त्याच्यामध्ये मी मॅरिड आहे का सिंगल आहे, मी गावाला राहतो का शहरात राहतो, आणि ते अजूनही कन्फ्यूज आहेत. मला हे म्हणायचं आहे की जर तुम्ही रेडीत रिलोकेट व्हायला, जर तुम्हाला जाऊन जॉब करायचं तर तुम्ही तुमची प्रायोरिटी लिहा ना. जसं की कंपनी जर पुण्यामध्ये तर तुम्ही पुण्याचं लोकेशन मेन्शन करा. कारण जर तुम्ही पुण्यात राहून कोल्हापूरचं लोकेशन टाकता तर तुम्हाला कशाला कॉल करतील. कॉमन गोष्टी आहेत तर त्या वापरणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी ना थोडंसं आधी सारांश बनवणं गरजेचं आहे. आपण काय करतो, कुणीतरी सांगितलं अरे तुझं रेझ्युमे नाही का, आपण धाड काहीतरी वेगळं लिहितो आणि 99% पोरांना सवय असते कुणाचं तरी कॉपी करायची. AIचा जमाना आहे, ChatGPTत लॉग इन केलं, छापलं आणि झालं. अरे तुम्ही करताय कॉपी, 150 करोड लोकसंख्या आहे, बाकी लोकही तेच करणार. ATS सिस्टीमला HRला कळत नाही का की तुम्ही डिग्री होल्डर असून पण तुम्हाला रेझ्युमे बनवता येत नाही, ते तुम्हाला कशाला घेतील. त्यामुळे मला पहिली टिप ही द्यायची की तुम्ही युनिक रेझ्युमे बनवा जो तुमचा स्वतःचा असेल. तुम्हाला जे येतं आहे ते तुम्ही लिहा, आलं लक्षात, आणि त्याच्यावरती तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. त्यामुळे जे येतं आहे तेवढंच लिहा, जे येत नाही ते अजिबात लिहू नका. आणि एव्हरी ओपनिंगला जेव्हा तुम्ही अप्लाय कराल त्यावेळेस त्याला बदलून अप्लाय करा. कारण एखाद्या ओपनिंगमध्ये असतं की टायपिंग स्पीड चांगलं पाहिजे, बरोबर. तिथे अजून असं असतं की एक्सलंट कम्युनिकेटर पाहिजे. आपल्या रेझ्युमेमध्ये जर कम्युनिकेशनबद्दल एक वर्ड पण नसेल तर ते का घेतील, हे गरजेचं आहे. की होतं कसं की आपण दुसऱ्याचे रेझ्यूम बघतो, त्याच्यामध्ये दिसतंय की कम्युनिकेशन चांगलं आहे, त्याचं हे चांगलं आहे किंवा तो डिसिजन मेकिंग आहे, फास्ट लर्नर आहे. सो आपण तेच कॉपी करून आपल्या स्किल्समध्ये ॲड करतो. पण आपल्याकडं पण वेगळे स्किल्स आहेत, आपल्याकडे पण टीम बिल्डिंग स्किल्स आहेत, प्रेझेंटेशन स्किल्स आहेत, हे सगळे स्किल्स आहेत पण आपल्याला माहितीच नसतात. आपण कोणाचं तरी रिझ्यूम 4 जणांचं बघतो आणि ते सेम टू सेम स्किल्स कॉपी करतो, इंटरपर्सनल स्किल्स कॉपी करतो, काय येतं म्हणजे एक्सेल येत नसेल तरी पण ॲड करतो आणि ते पण ॲडव्हान्समध्ये येतं म्हणून सांगतो आपण. सो असं खूप बघतो मी. सो काय सांगाल त्याबद्दल? हे खूप कॉमन गोष्ट आहे आणि ह्यामुळे रिजेक्शन्स आहेत.
म्हणजे जे मी बघतोय, आपण फेस करतोय की खूप सारे मुलं अप्लाय करून कॉल येत नाही, त्याचं हे मेन कारण आहे. कारण की कसं असतं ना, की समजा आता तुम्ही मला म्हटलात की एक्सेलमधलं ॲडव्हान्स टाकलं. आता समजा तुम्ही जस्ट पास आऊट आहात आणि तुम्ही हे सगळं मेन्शन केलं, समोरचा बिलीव्हच करणार ना की तुम्हाला हे सगळं येतं आहे. हां, जर तुम्ही लिहिताय की हां ठीक आहे, आय हॅव डन ट्रेनिंग इन सम इन्स्टिट्यूट ऑर समथिंग एल्स, दे कॅन ॲटलीस्ट बिलीव्ह की हां ठीक आहे, आणि काहीतरी शिकलं आहे. लक्षात आलं ह्या गोष्टी. आणि मला तर असं म्हणायचं आहे की इतर मुलांचं म्हणजे विचारात घेण्यापेक्षा किंवा दुसऱ्याचं रिझ्यूमे कॉपी करण्यापेक्षा आपण आपली स्किल ओळखणं गरजेचं आहे. आणि त्यावरून महत्त्वाचं फिल्टर हे की समजा आता मला 4 लाखाचं पॅकेज पाहिजे, मी एक एक्झाम्पल देते, आणि मी Naukri.com वरती गेले, तर मी पाहिलं की 4 लाख जॉब कॉलसाठी हा स्किल सेट लागतो. पहिलं काम काय की तो स्किल सेट माझ्याकडे आहे का, नसेल तर मी शिकणं गरजेचं आहे. आणि मग माझा रेझ्युमे बनवला तर त्याच्यात पॉईंट आहे. पण मी दुसऱ्याचं कॉपी करते, त्यातला अर्धा निर्ध मला येत पण नाही, त्याचा म्हणजे ते बनवून तसाही वेळ वेस्ट आहे आणि असाही वेस्ट आहे. आणि फोन आला तरी पण रिजेक्ट होण्याचे चान्सेस वी आर आन्सरलेस. आपल्याला आपण टाकले ॲडव्हान्स एक्सेल, पण आपल्याला ते येतच नाही. मग तुम्ही तुमच्या रिजेक्शनचं कारण स्वतः बनताय. ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही आधी ओळखा स्वतःची, म्हणजे काय बाबा क्षमता आहे. आणि स्वतः जेव्हा तुम्ही करताल, म्हणजे टेक्निकल वर्क करताय, त्यावेळेस कधी ना कधी कॅच होणार. त्यामुळे प्रामाणिक राहिलं पाहिजे. प्रश्न आहे की जेव्हा इंटरव्ह्यू राऊंड होतो, फर्स्ट इंटरव्ह्यू HR राऊंड होतो मोस्ट कंपनीमध्ये. सो HR राऊंडमध्ये जे HR आहेत ते स्टुडंटमध्ये काय बघतात, म्हणजे काय त्यांना, म्हणजे टेक्निकल स्किल्स तर आहेत, पण ॲज अ पर्सन म्हणून ते काय बघतात? स्किल्स, कॉन्फिडन्स. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कॉन्फिडन्स. बघा, तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमला सोल्युशन देताना तुम्ही काय वेळी विचार करताय ह्यापेक्षा तुम्ही किती कॉन्फिडंटली विचार करताय आणि तुमचे विचार मांडताय हे महत्त्वाचं असतं. नेसेसरी नाही आहे, कारण की एक प्रॉब्लेम सॉल्व करण्यामागे 100 वेज असतात. यूट्यूबवर तुम्हाला वेगळा वे दिसेल, बाकी ठिकाणी ट्रेनर वेगळं काही शिकवेल, तुम्ही तुमच्या अंतर्मनाने काहीतरी वेगळा वे काढाल, पण तुमच्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे हे महत्त्वाचं. आणि कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट होतं तुमच्या नॉलेज थ्रू. तुम्ही जेवढं नॉलेज अर्न केलं आहे, गेन केलं आहे, ते रिप्रेझेंट करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे इंग्लिश कम्युनिकेशन हे तिथेही वर्क करतं विथ द नॉलेज. हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण ज्यावेळेस तुमची इंटरव्ह्यूची सुरुवात होते, ती सुरुवातच टेल मी अबाउट युअर सेल्फने होते. महत्त्वाची गोष्ट काय आहे, इंटरव्ह्यू हँडलिंग स्किल असणं फार गरजेचं आहे. म्हणजे समजा मला कोणीतरी विचारलं की ठीक आहे, लाईक तुमच्या नावाचा काय अर्थ होतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ युअर नेम, व्हाय सारिका, व्हाय नॉट समथिंग एल्स. मला ते क्रॉस क्वेश्चन हँडल करता यायला पाहिजेत, माझं माइंड त्यासाठी प्रिपेअर्ड पाहिजे. पण मुलांचं काय होतं, फ्रेशरचं, ते काय करतात, ऑनलाईन जातात, HR ऑन क्वेश्चन शोधतात, मार रात्रभर रट्टा मारतात आणि तेच तयारी करून जातात. आणि त्यांच्या डोक्यात एवढंच असतं की मला हेच विचारणार, मला हेच बोलायचं आहे, बरोबर. पण ऑन द स्पॉट समोरचा क्रॉस करतो. मी जर म्हटलं की नावाचा अर्थ सांगा, ह्याचा विचार आपण केलेला नसतो, पण ती सिच्युएशन टॅकल करणं, म्हणजे इंटरव्ह्यू हँडल करणं हे महत्त्वाचं आहे. आणि मग तो इंटरव्ह्यू किती कॉन्फिडंटली हँडल करता हे गरजेचं आहे. यासाठी ना प्रिपरेशन फार इम्पॉर्टंट आहे, क्रॉस क्वेश्चनिंग. कारण आत्ता ना मी सुद्धा, म्हणजे मी जेव्हा इंटरव्ह्यूज माझ्या टीम हायरिंगसाठी घेते ना, मी क्रॉस क्वेश्चन, जसं की काल परवाचीच गोष्ट आहे, मी एका कॅन्डिडेटला विचारलं की अरे तुझी डिग्री फार्मसीमध्ये, तू फार्मसीमध्ये मेडिकल कोडिंगचा क्लासही केला आहे, तू 70,000 रुपये खर्चही केलेत, मी तुला का हायर करू. म्हणजे तिचा कॉन्फिडन्स इतका डाऊन झाला की ती काही बोललीच नाही नंतर. सो इंटरव्ह्युअरचं हे कामच असतं की तुमचा कॉन्फिडन्स डाऊन करणं, म्हणजे तुमची एक नकारात्मक बाजू तुम्हाला दाखवून देणं हे त्यांचं काम आहे. पण तुम्ही त्या जॉबबद्दल किती सकारात्मक आहात हे सांगणं तुमचं काम आहे. आणि जर तुम्ही डिमोटिवेट न होता जर ती सिच्युएशन हँडल केली आणि जर दाखवून दिलं की आय एम द बेस्ट कॅन्डिडेट फॉर युअर कंपनी, तर ते तुम्हाला मना करूच शकत नाही. आणि ह्याच्यात खरं बोलणं पण खूप इम्पॉर्टंट आहे, खूपच जास्त. कारण की आपण जसं म्हणतो ना, एका खोट्यासाठी 100 वेळा खोटं बोलावं लागतं. कधी असं करू नका, कारण की ज्या गोष्टी बन्या आहेत तर तशा पण कधी ना कधी उघडकीस येतात. ज्यावेळेस तुम्ही सांगताय कॉन्फिडेंटली की हा मला ही गोष्ट येते, तुम्ही ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड राहा की तुम्हाला त्याचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा करायला लावणार आहेत. म्हणजे आणि आता इंटरव्ह्यूचे स्ट्रक्चर फार बदललेत सर. जसं की आधी कसं होतं, आम्ही विचारायचो बाबा तुला एक्सेल येतं का, तो म्हणायचा हा हो, आणि नंतर कळायचं की अरे ह्याला 1 2 3 सिरियल नंबर पण येत नाही. सो नाव वी हॅव चेंज अवर प्रोसिजर. देर इज अ टेक्निकल राऊंड. इवन दो वी आर हायरिंग फॉर अ रिसेप्शन जॉब, वी हॅव चेंज अवर प्रोसिजर. वाय? बिकॉज पीपल आर लाईंग. दॅट इज व्हेरी कॉमन थिंग. तुम्ही आता लाई करा, यू विल बी गेटिंग कॅच. सो मला असं म्हणायचं आहे की यू शुड बी प्रिपेअर्ड. प्रामाणिकपणा हा असलाच पाहिजे. तुम्ही जॉब करा, तुम्ही कुठेही काही पण, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये प्रोजेक्ट करा, कुठली गोष्ट करा, प्रामाणिकपणाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये भले तुम्हाला 4 पैसे आज कमी मिळतील, पण दॅट विल बी बेस्ट पार्ट ऑफ युअर डिसिजन्स.
आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत मॅम ज्या HR राऊंडमध्ये टाळल्या पाहिजे? खोटं नाही बोललं पाहिजे. पहिली गोष्ट, खूप लोकांना सवय असते की लाईक मी विचारलं, व्हाय शुड आय हायर यू, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. मला असं वाटतं ह्यापेक्षा मी का बेस्ट आहे हे सांगितलं पाहिजे. लाईक म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, इफ आय एम हायरिंग फॉर एज्युकेशन काउन्सिलर, काय रिक्वायरमेंट असते की एक्सलंट कम्युनिकेशन, एन्थुजियाझम आणि नॉलेज, बरोबर. सायमल्टेनियसली हे सांगणं गरजेचं आहे की आय एम द बेस्ट. व्हाय? बिकॉज आय एम कॅरिंग द इक्वल अमाऊंट ऑफ स्किल सेट ॲज पर द जॉब डिस्क्रिप्शन. त्यामध्ये मेन्शन केलं आहे की आय एम द एक्सलंट कम्युनिकेटर. मग मी आहे. आय एम हॅव्हिंग इन्थुजियाझम, कारण मला इनिशियलाइज करता येतं, मला विचारता येतं, मला नवीन गोष्टी शिकायला इंटरेस्ट आहे. हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा कसं होतं की नाही का, म्हणजे तुमचे करिअर गोल्स काय, काही लोक काय सांगतात की नाही मला म्हणजे सॅलरी पाहिजे, मला रेंट. ऑब्व्हियसली प्रत्येकजण त्या गोष्टीसाठी आहे. बरं, हा माइंडसेट शिफ्ट का झाला आहे? सोशल मीडियामुळं. म्हणजे आत्ताचं जे जनरेशन आहे ते काय करतं आहे की यूट्यूब, इन्स्टाला जे बघतंय ना, तर त्यावरती ते बिलीव्ह करत चालले आहेत. आपण इंटरव्ह्यूबद्दल बोलतोय, सो इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी, काय सांगाल? म्हणजे इंटरव्ह्यू जाण्यापूर्वी काय केलं पाहिजे, ड्रेसिंग सेन्स कसा असला पाहिजे, तिथं गेल्यानंतर कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, आणि सगळ्यात मोठं म्हणजे जे आपण म्हणतो की खूप साऱ्या कंपनीजमध्ये म्हणजे जनरल प्रश्न विचारला जातो की कंपनीबद्दल तुला काय माहिती आहे. तेव्हा खूप जणं गडबडतात की अरे कंपनीबद्दल वाचूनच नाही गेलो, की कंपनी ही कुठल्या सेक्टरमध्ये काम करते, ह्या काय प्रोडक्ट्स आहेत हे माहितीच नसतं. सो काय सांगाल त्याबद्दल? पहिली गोष्ट तर मी हे सांगेल की जसं की आपल्याकडे एखादा जॉब कॉल आला, ओके. सो कुठल्याही गोष्टीची घाई न करता, अभ्यासासाठी तुटून न पडता पहिलं हे ॲनालिसिस करणं गरजेचं आहे किंवा जॉब कॉल आहे कशासाठी, मी काय प्रिपरेशन केलं पाहिजे. आता ड्रेसिंग सेन्सबद्दल मी हे सांगेल की ॲटलिस्ट नाही का, म्हणजे प्रॉपर फॉर्मल्सच पाहिजेत. कारण जर तुम्ही कॅज्युअल कपडे घालून जाताय तर त्या अपॉर्च्युनिटी तुम्ही कॅज्युअली घेताय असं इम्प्रेशन पडतं. तुम्हाला माझ्या अनुभवाप्रमाणे हे पण सांगेल की खूप सारे लोकांना फ्रेशरची शाळा पण घेतात. म्हणजे की फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यूला आपण काहीतरी वेगळं म्हणजे, आणि हे का होतं आहे माहिती आहे का? कारण आपण जे कपडे घालतो ना, मी खूप छान दिसते, माझा हा टॉप खूप लकी आहे, किंवा मी आता लेटेस्ट घेतला आहे, किंवा मी हा शर्ट माझा खूप लकी शर्ट आहे. तुम्हाला स्वतःला काय फील होतं ना, ह्यापेक्षा कॉर्पोरेटमध्ये काय चालतं हे पाहणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचं हा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलेल ना, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येऊन जाईल. सो मला असं म्हणायचं आहे की कपडे व्यवस्थित असणं हे फार गरजेचं आहे. भले आपल्या, आणि मला हे नाही म्हणायचं की त्यासाठी तुम्ही ब्रँडेड शोरूममध्ये जा की बाबा तुम्ही ब्लेझर घ्या, हे करा. नाही, मी पण जेव्हा मी सांगते माझ्या पॉडकास्ट थ्रू बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचते, त्यावेळेस मी स्वतः जसं की माझ्या डिग्रीचं जे सर्टिफिकेट येणार होतं ना, लिटरली मी माझ्या फ्रेंडकडून काही कपडे घेतले होते. प्रत्येकाचा एक बेस्ट फ्रेंड असतो. सो मला असं नाही म्हणायचं की तुम्ही लय भारी कपडे घ्या, टाय घ्या, शूज घ्या. नाही, तुमच्याकडे बजेट नाही ना, ऑब्व्हियसली तुमच्याकडे जॉब नाही नसेलही, तुम्ही अरेंज करा, प्लॅन करा. जर तुमच्या 4 दिवसानंतर इंटरव्ह्यू आहे, तुम्ही कोणतरी घ्या आणि मग तुम्ही तशा गोष्टी करा. कारण ती संधी त्या क्षणापुरती आहे, त्या वेळेपुरते. एखादा अर्धा तास तुम्हाला जर समोरच्याने दिला आहे, तर त्या संधीला जिंकायला शिकलं पाहिजे. आपण जर ह्या एक्सक्युजेसमध्ये राहिलो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे बेल्ट नाही, असं तुमचं वर्ष काय 2 वर्षही व्हायला जातील. परत दुसरी गोष्ट, काही मुलं जसं तुम्ही सिक्युरिटीचं एक्झाम्पल दिलं, गेटवरून हाकलून देतात. लिटरली आजकालच्या मुलांचा माइंडसेट असा झाला आहे की सिक्युरिटी गार्डला हे विचारलं जातं की कंपनी चांगली का वाईट. म्हणजे लेटेस्ट जे इंटरव्ह्यूज अरेंज केले मी आणि माझ्या टीमने, आमच्यासोबत हा अनुभव आलेला आहे की आता तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा की सिक्युरिटी गार्ड कसं काय ठरवू शकतो की ही कंपनी चांगली का वाईट. बरोबर आहे. आणि तो कधी जात पण नाही आतमध्ये, त्याला कसं माहीत असणार की काम प्रेशर आहे का काय नाही आहे. इथे कुठेतरी ना थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करायची वेळ आली आहे की बाबा आपण कंपनीला जज करण्यामागे काही जे पॅरामीटर्स आहेत ते बघितले पाहिजेत. म्हणजे त्यांचे कस्टमर्स बघा, क्लायंट लिस्ट बघा, त्यांच्या सर्व्हिसेस बघा, त्यांचे प्रॉडक्ट्स बघा. देन यू आयडेंटिफाय. MCAची वेबसाईट तिथे जाऊन आयडेंटिफाय करा. बट तुम्ही ह्या ज्या गोष्टी करताय ना, म्हणजे ह्याला आपण एक सेकंड ब्रेन म्हणतोय, तर तो नका, म्हणजे अशा ठिकाणी नका हे करू जेणेकरून तुमचं नुकसान होईल. महत्त्वाची गोष्ट काय आहे की इंटरव्ह्यूला आपण जातोय, आपल्यासोबत 50 लोक बसलेत, आपल्याला हा प्रेशर का होतोय की मला काहीच येत नाही, ह्यांना सगळ्यांना खूप येतं. तुम्ही त्यांचे फ्रेंड्स आहात का नाही, तुम्ही त्यांच्या कॉलेजमध्ये शिकलात का नाही, तुम्ही त्यांना ओळखता का नाही. मग हे त्यांच्याकडे बघून तुम्ही कसं ठरवलं की त्यांना खूप येतं आणि तुम्हाला येत नाही. 50% मुलं इंटरव्ह्यूमधून माघारी येतात. हां, म्हणजे पाहिलं लय गर्दी, यार माझं काय होत नाही, मी चाललो. लिटरली मी तुम्हाला फॅक्ट सांगते, 80-90% कंपन्यांमध्ये आजही सकाळी 8ला बोलून रात्री 8ला इंटरव्ह्यू घेणारे लोक आहेत. कारण स्किल आणि डिग्रीच्या पुढे जाऊन गरज ही आता इंटरव्ह्यूची रिक्वायरमेंट बनली आहे.
तुम्ही किती गरजू आहेत हे बघितलं जातं आहे. आणि जे मुलं संध्याकाळपर्यंत थांबतात त्यांना आत घेतलं जातं की बाबा हे गरजू आहेत. आणि हे खूप कॉमन आहे, जुन्या काळची ही गोष्ट आहे. असं नाही की हे आता 2025मध्ये घडतं आहे. मग त्यासाठी तेवढं पेशन्स असणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी सोल्युशन ओरिएंटेड राहणं गरजेचं आहे. बाबा माझ्या पोटात कावळे ओरडले म्हणून मी घरी चाललो नाही, डबा घेऊन जा, पाण्याची एक बॉटल सोबत ठेवा. ह्या गोष्टी प्रॅक्टिकली करणं गरजेचं आहे. नाहीतर मग मी गेलो आणि मी दिवसभर इतका अनकम्फर्टेबल बसलो आणि बाबा आता माझा हेडेक होतो आहे, मी चाललो घरी. तुम्ही तुमची संधी गमावताय. यापेक्षा तुम्ही सोल्युशन ओरिएंटेड राहा. जर तुम्हाला जॉब हवा आहे तर सॅक्रिफाईस तुम्हाला करणं गरजेचं आहे. याला दुसऱ्या भाषेत लोक स्ट्रगलचं नाव देतात. मी तर म्हणेल स्ट्रगल न देता ह्याला मेहनत म्हणा. माझ्या भाषेत मी मेहनत म्हणते की मी मेहनत करते. आणि ज्यावेळेस रात्री मी शांत झोपेल ना, त्यावेळेस मी हे विचार करून झोपेल की मी माझे 100% दिले. मी जर अर्ध्या इंटरव्ह्यूमधून पळून येते ना, तर मी असं म्हणू शकत नाही की मी 100% दिले. माझ्या डोक्याला परत तो प्रेशर आहे की मला उद्या कुठली अपॉर्च्युनिटी मिळेल. बरोबर. जर मला उद्या हे प्रेशर नको आहे तर मी आज ह्या समाधानाने झोपेन की माझा अख्खा दिवस मी मार्गी लावला, कामी लावला. त्यासाठी इंटरव्ह्यूबद्दलची जी सिच्युएशन आहे की बाबा 50 लोक दिसले म्हणून पळून येणं, गार्डला विचारणं, 4 प्रश्न विचारले उत्तर नाही आलं म्हणून थांबणं बिलकुल चुकीचं नाही. हे बघा, जर तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय तर तुम्हाला कोणीतरी घेण्यासाठी बसलं आहे. बरोबर. आणि असं कधी होत नाही की पहिला प्रश्न विचारला आणि घरी जा, कारण त्यांना तुम्हाला घ्यायचं असतं. बरोबर. म्हणून ते तुम्हाला परत परत संधी देतात की चला बाबा ह्याला अजून एक प्रश्न विचारू, अजून एक विचारू, कदाचित हा घाबरला असेल. बरोबर. येस, त्यांना तुम्हाला घ्यायचं आहे म्हणून त्यांची टीम बसली आहे. तुम्ही जाण्यासाठी किती उत्सुक आहात किंवा तुम्ही किती उत्साही आहात हे गरजेचं आहे. जर तुम्ही 2 प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकलात आणि तुम्ही हा विचार केला, अरे आपल्याला काही येतच नाही, चला घरी, तुम्ही तुमचं नुकसान करताय. बरोबर. त्यामुळे जर लोक तुम्हाला घ्यायला बसलेत तर आतमध्ये जाण्याचे 100-20 तुम्ही शोधले पाहिजेत. थोडासा पॉज घेऊन उत्तर दिलं पाहिजे की नाही ठीक आहे ना, मला उप्स कन्सेप्ट उत्तर नाही आलं, टेक्निकल आलं, मी चला अजून थोडा विचार करून उत्तर देतो. काय तिथं कुणी समोर बसलेलं नाही आहे की बाबा हां विचारला प्रश्न लगेच फायर धाड 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 उत्तर आलंच पाहिजे. नाही, टेक युअर टाईम, चिल राहा. तुमच्यासाठी बसलेत ना सगळे, निवांत उत्तर द्या, घाई नका करू. हे जमत नाही, ह्याला हँडलिंग म्हणायचं. हे शिकणं गरजेचं आहे. काही काही मुलांना लिटरली ना खूप नॉलेज असून पण घाबरून माघार येतात, कारण कोणतरी अनोळखी आहे, रूममध्ये सायलन्स आहे म्हणून घाबरतात. मग तुम्ही तुमची संधी का दवडवताय. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे होतं असं की इंटरव्ह्यूवर प्रश्न विचारतो आणि ते येत नाही म्हणून खूप जण काही पण उत्तर देतात. म्हणजे येत नसेल तरी पण असं त्यांना भीती वाटते की समजा हे उत्तर दिलं नाही मी, सो मला रिजेक्ट करतील. मग असं असतं का की जे इंटरव्ह्यूमध्ये आपण जे इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारतात, सो प्रत्येक क्वेश्चन आलाच पाहिजे असं असतं का. अजिबात नाही, कारण त्यांनाही माहिती तुम्ही फ्रेशर आहेत. त्यामुळं नो म्हणण्यापेक्षा मी लर्न करून तुम्हाला फ्युचरमध्ये नक्कीच प्रॉपर रिप्लाय देईल हे सांगणं गरजेचं आहे. जर तुम्ही 4 वेळा नो म्हणलात ना, समोरच्याच्या माइंडमध्ये नो जातो, मग तो तुम्हाला बाहेर काढतो. पण ज्या मोमेंटला तुम्ही म्हणता ना की येस आय एम बिगिनर, आय एम रेडी टू लर्न, आय विल डेफिनेटली अपग्रेड माय सेल्फ, ही पॉझिटिव्हली आन्सर देणं गरजेचं आहे. म्हणजे त्या डोक्यात पॉझिटिव्ह मेसेज जातो. लुक, आपण इंटरव्ह्यूमध्ये बसतो, 2 माणसंच आहेत, ठीक आहे. तुम्ही त्याला काय वाईब्स देता ह्यावरून तो इंटरव्ह्यू ड्राईव्ह होतो. मग वाईब्स तुमच्या रेझ्युमेच्या आहेत, तुमच्या कपड्यांच्या आहेत, तुमच्या बोलण्याच्या आहेत. तुम्ही पॉझिटिव्ह वाईब्स द्या, तो पॉझिटिव्ह राहील. सो कधीही नकारात्मक उत्तर न देता त्याला सकारात्मकतेकडे कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं म्हणून मला काहीच येत नाही, ह्यामुळं डिमोटिवेट न होता पुढच्या प्रश्नाचं उत्तर मी किती चांगलं देईल हे करता यायला पाहिजे. तेव्हा कुठे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तर इन्स्टिट्यूट मी आज बघतो की ते पण जसं की 100% जॉब गॅरंटी, 100% जॉब गॅरंटी म्हणून ते त्यांच्या पॅम्पलेट्समध्ये ॲड्समध्ये सांगतात. आणि खूप आपले गावाकडचे मुलं, आपले मराठी मुलं ते फसतात, कारण की जॉब गॅरंटी बोलली जाते फक्त 100%. पण जेव्हा ती जॉब दिला जातो किंवा ते फक्त 2-3 महिन्यासाठी जॉब 2-3 इंटरव्ह्यू दिले जातात. सो तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये पण असंच होतं का मॅम. ॲक्च्युली पुणेरी पॅटर्नबद्दल मी डेफिनेटली सांगेलच, पण आधी मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला फार आवडेल की जसं की तुम्ही मला म्हटलात की जे फेक किंवा फ्रॉड गोष्टी होतात की 2-3 महिने सॅलरी मिळाली मग नाही, हा काय प्रकार आहे हे जरा मी तुम्हाला ओपन अपली सांगेल. कारण होऊ शकतं की ह्यामुळं खूप सगळ्या इंडस्ट्रीवरती इम्पॅक्ट होईल ह्या स्टेटमेंटमुळं. पण मी फ्रँकली असं सांगेल की ज्यावेळेस तुम्ही एक लर्नर म्हणून आहात, ठीक आहे, तुम्हाला लर्निंग करायचं आहे, तर आणि तुम्ही अशा ठिकाणी अप्रोच करताय की जिथं तुम्हाला समोरून सांगितलं जाते की अरे तुझं एज्युकेशन गॅप आहे का, तुझा करिअर गॅप आहे का, मग तू मला 1-2-3 लाख रुपये दे बाबा, जेणेकरून मी तुला गॅरंटेड जॉब देतो आणि मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवून तेवढे पैसे देतो. म्हणजे ती आपली जमापुंजीच असणार. बरोबर. आज एक मिडल क्लास फॅमिलीकडे एवढे पैसे असणं मोठी गोष्ट आहे. बरोबर. आपल्या सगळ्यांकडे नॉर्मल एक कॉमन मोबाईल असतात, OnePlus किंवा लई एखाद्याचे
फॅमिली बॅकग्राऊंड तगडा असेल तर अँड्रॉइडचा असतो, आयफोन असतो. तर मग त्या केसमध्ये मी एवढंच म्हणेल की जेव्हा तुम्हाला तुमची जमापुंजी इन्व्हेस्ट करायची वेळ येते ना, त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी बघितल्या पाहिजेत बारकाव्याने. म्हणजे पहिले तुम्हाला हे कळलं पाहिजे की जर मला कोणी संधी देते कामाची, तर ते काम मला स्किलसेटशिवाय येणार नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर मला ते काम येतं आहे तर त्या कामामध्ये मला आउटपुट द्यावंच लागेल, त्याशिवाय मला कोणी एवढा पगार देणार नाही. जर तुम्हाला समोरून अशी कोणी कमिटमेंट देते की तुला 3 महिन्यात किंवा ट्रेनिंगच्या आधी तुला ऑफर लेटर मिळेल, तर ही गोष्ट किती रिअल आहे हे स्वतः बघितलं गेलं पाहिजे. आपल्याला होते असं की आपल्याला इतकी घाई झाली ना, कारण जॉब ही आशा आहे. जसं की आपल्याला एक आशा असते, पहिला जॉब, दुसरा जॉब, मला मिळावं असं प्रत्येकाला वाटतं. मग ह्या आशा किंवा ह्या भावनेचा एक जो सेल्स आपण म्हणतो ना, तो सुरू आहे सध्या मार्केटमध्ये, की ते भावना विकली जाते. त्याच्यामध्ये काय होतं आहे की मी तुला हे देतो, तुम्हाला त्याच्या बदल्यात एवढं दे. पण कुठेतरी हे बघितलं गेलं पाहिजे की मला काहीच येत नाही आहे आणि मी एक डेव्हलपर जर बनलो तर मला समोरची कंपनी एवढा पगार का देईल. तुम्हाला तुमच्याकडून 1, 2, 3 लाख रुपये घेतले जातात आणि सांगितलं जातं तुम्हाला 5 लाखाची नोकरी मिळेल किंवा 7 लाखाची मिळेल. मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, 7 लाखाची नोकरी मिळवण्यासाठी काय स्किलसेट असला पाहिजे, त्या लेवलचा असला पाहिजे. आणि जर एखादा क्लायंट किंवा एखादी कंपनी 7 लाख देईल तर ती काय काम एक्सपेक्ट करेल आपल्याकडून, त्या लेवलचं एक्सपेक्ट करेल. मग ते मला खरंच 6 महिन्यात येणार आहे का. अपवाद असतात काही मुलं, 100पैकी पहिले 5 ते करू पण शकतील, पण मी करू शकेल का हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. तर ह्यामध्ये कसं असतं ना की ठीक आहे, मी 2-3 लाख रुपये भरले, माझं ट्रेनिंग झालं, मग त्याच पैशातले 1 लाख रुपये मला पगार म्हणून मिळतील काही महिन्यांसाठी आणि हीच माझी सॅलरी असेल. मग 3 मंथ्स नंतर ती कंपनी तुम्हाला सांगेल की बाबा तुला तुझा परफॉर्मन्स नाही मॅच होत, कारण होऊच नाही शकणार. कुठल्याच जगातला असा माणूस नाही की जो 6 महिन्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करेल. 7 lakhs किंवा 9 lakhची अमाऊंट तो हे करेल, व्हॅलिड ठरवेल की नाही बाबा ठीक आहे मी एवढं दिलं. मग सांगितलं गेलं, मग त्यावेळेस आपले डोळे उघडतात. मग ते तुम्हाला पर्टिक्युलर व्यक्ती सांगतो की अरे मी तर जॉब दिला आहे, माझं काम झालं आहे. मग तुम्हाला तुझ्यामध्ये चूक आहे. मग तो एक्सपिरियन्स नाही कुठं अटॅच करता येतो, नाही ते पैसे माघारी मिळतात. मग त्यावेळेस आपल्याला कळतं आपल्यासोबत फ्रॉड झाला, आपल्यासोबत स्कॅम झालं आहे. तर ह्या स्कॅमपासून जर वाचायचं असेल ना, तर प्रत्येकाने हे अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे की बाबा माझ्यासाठी काय पहिली प्रायोरिटी पाहिजे. जर मला IT मध्ये जॉब पाहिजे तर मला तिथलं काम येतं आहे का, आणि जर येत नाही तर ते शिकण्यासाठी मी आधी रेडी पाहिजे, मला ते आधी आलं पाहिजे, मग मी एक्सपेक्टेशन ठेवून चालेल. ही पहिली साईड झाली. दुसरी साईड, आपण जे आशावादी असतो ना की बाबा डिग्री झाली आता मला जॉब पाहिजे, त्यासोबतच आपण हा विचार करणं गरजेचं आहे की मला जॉब तेव्हा मिळेल जेव्हा माझ्याकडे काही नॉलेज असेल. आता मला काही नॉलेज आहे का, आज मला डेव्हलपर बनायचं आहे, मला टेस्टर बनायचं आहे, मला डेटा सायंटिस्ट बनायचं आहे, मी कॅपेबल आहे का हे बघितलं गेलं पाहिजे. जर मी नाही तर ते नॉलेज गेन केलं पाहिजे. आता ह्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे. म्हणजे जसं तुम्ही मला म्हटलात की पुणे असेल किंवा कुठली मेट्रो सिटी असेल, इथं बंच ऑफ इन्स्टिट्यूट्स आहेत, बंच ऑफ सोलो ट्रेनर्स पण आहेत. जर एखादा सोलो ट्रेनर आहे तर त्याबद्दल मी हे सांगेल की त्याकडे टीम आहे का, लोक आहेत का. कारण मी ॲज अ सारिका भुतारे, मी जर इथं हा सगळ्यांना सांगते की नाही का तुम्ही चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्या किंवा तुम्ही लोकल इन्स्टिट्यूटमध्ये ह्या गोष्टी बघा, चांगलं इन्स्टिट्यूट काय असतं, वाईट काय असतं, हे आज मी तुम्हाला स्पष्टपणे जरा ओपन आपली रियालिटी सांगते. हे बघा, तुम्ही एक स्टुडंट आहेत तर तुम्ही काय बघितलं पाहिजे की प्रॉपर टीम स्ट्रक्चर आहे का, सिस्टीम अँड ऑपरेशन सेट आहेत का. हे बघा, कुठले ऑर्गनायझेशन हे सिस्टीम आणि ऑपरेशन्सनी चालतं. म्हणजे जसे की तुम्हाला एक्झाम्पल देईल मी मोठ्या कंपनीचं. मला सांगा, मोठ्या कंपनीचा ओनर तिथं बसतो का, नाही. हजारो लोक येतात, काम करून घरी जातात का, कारण सिस्टीम आणि ऑपरेशन्सनी जातात. त्यामुळं तुमच्याकडे सिस्टीम ड्राईव्ह करण्यासाठी सॉफ्टवेअर्स आहेत का, कारण ते सॉफ्टवेअर तुम्हाला ड्राईव्ह करणार आहेत. आज तुमचा ट्रेनर जो शिकवतो आहे ती गोष्ट ट्रॅक होती आहे का, ती गोष्ट ते नॉलेज डिलिव्हर प्रॉपरली होतं आहे का, हे पाहिजे. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे सपोर्टचा व्यक्ती आहे तर तो सपोर्टचं काम प्रॉपर करण्यासाठी त्याचा ऑडिओ, त्याचे मेसेजेस ट्रॅक होत आहेत का. जर तुमचा एज्युकेशन काउन्सिलर जर तुम्हाला कमिटमेंट देतो की बाबा तुला जॉब मिळेल, गॅरंटी मिळेल, असिस्टन्स मिळेल, ती गोष्ट कुठल्या बेसिसवर तो बोलतो आहे, ह्याचं ट्रॅकिंग आहे का. सो जे वेल नोन ऑर्गनायझेशन आहेत, जसं की आमची टीम आहे ऑलमोस्ट 25 लोकांची, ही टीम एवढी मोठी असण्यामागे एक मेन रिझन आहे की जो स्टुडंट ॲडमिशन घेईल तो त्या प्रोसेसमधून पास होतो आहे किंवा त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग होते बघा त्याच्यासाठी काय बेस्ट आहे. त्यानंतर त्याला जेव्हा ट्रेनर शिकवतो आहे तर तो ट्रेनर हे मेक शुअर करतो आहे की त्याला टेक्निकली शिकवलं जातं आहे का. म्हणजे मेन मेथड लिहिण्यापासून ते प्रोजेक्ट डेव्हलपमेंटपर्यंत हे सर्व शिकवलं जातं आहे. त्यानंतर मग त्याचा सॉफ्टवेअर डेव्हलप किंवा जे काही इन्स्टॉलेशन आहे हे प्रॉपर होतं आहे का,
हे ट्रॅकिंग सिस्टीम आहे का, याला म्हणायचं. आणि ही गोष्ट कुठला इंडिव्हिज्युअल नाही करू शकत. जसं की मी एवढं कॉन्फिडेंटली बोलण्याचं मेन कारण काय आहे, की एक व्यक्ती सगळ्या गोष्टी नाही करू शकत, सिस्टीम करू शकते. सो त्या इन्स्टिट्यूट डिरेक्टरकडं तेवढ्या सिस्टीम आहेत का. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही ₹4 इन्व्हेस्ट करायच्या आधी तुम्ही हे विचारा समोरच्या इन्स्टिट्यूटला, की तुमच्याकडे तेवढे लोक आहेत का तुमचं काम करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी, सपोर्ट, असिस्टन्स, गायडन्स, मार्गदर्शन आहेत का. असतील तर तुम्ही इन्व्हेस्ट करा. म्हणजे आता तुम्हाला एज्युकेट व्हायची वेळ आहे, की तुम्ही एज्युकेट करा स्वतःला. तुम्ही विश्वास नका ठेवू, समोरचं तुम्हाला गॅरंटी देईल, सगळं देईल. काय बेस आहे त्या वर्डिंगचा, काय बेस आहे त्या शब्दाचा, स्टेटमेंटचा बेस काय आहे. की मी एक्झाम्पलमध्ये सांगेल, की जर आता मला एखाद्या टॉप MNC सोबत बोलायचं आहे, आय शूड हॅव पेड एक्सटेन्शन्स. तुम्हालाही माहिती आहे लिंकिंगसारखे प्रोफेशनल प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामधून डेटा ही प्रत्येक कंपनीची प्रॉपर्टी, राईट, इट कॅन बी सोल्ड. सो असा डेटा जसं की नोकरीवरून लोक विकत घेतात हायरिंगसाठी, बरोबर, तसा लिंकिनवरती असतो. हे पेड एक्सटेन्शन अफोर्ड करण्याची कॅपॅसिटी त्या इन्स्टिट्यूटकडं आहे का. मग ते इन्स्टिट्यूट 3 इयर्स ओल्ड आहे का 2 इयर्स ओल्ड आहे का 6 मंथ्स ओल्ड आहे, हे तुम्ही बघा. कारण जर त्याची क्षमता नसेल तर ते टाईप कसं करणार आहे. ते सांगतात की आमच्याकडे 500 कंपनीचं टायअप आहे, 1000 कंपनीज आमच्याकडे आहे, आणि जेव्हा रिॲलिटी कळते तेव्हा 1-2 पण नसतात. सो काय सांगा, म्हणजे मोजून 1-2च असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना ते पाठवतात इंटरव्ह्यूसाठी आणि म्हणतात की आत्ता हायरिंग नाही चालू आहे, त्यामुळे एवढे कंपनीजने हायर करत नाही आहेत. सो एक रिॲलिटी काय, म्हणजे हे जे नंबर्स असतात, नंबरचा गेम चालतो आहे की 500 कंपनीज, 1000 कंपनीचं टायअप आहे, हे खरंच असतं का मॅम. मी आता इथे थोडंसं प्रामाणिकपणे सांगेल, की हे असण्यासाठी ना लोक लागतात. पहिली गोष्ट, समजा माझ्याकडं प्लेसमेंट ऑफिसर आहे, ठीक आहे, आणि त्याच्याकडं ना प्रॉपर कम्युनिकेशन स्किल आहे, प्रॉपर एक्सपिरियन्स आहे. त्याचं काम काय असतं, की मी समोरच्या डिरेक्टर अथवा HR सोबत मी कम्युनिकेट करेल, रिक्वायरमेंट अंडरस्टँड करेल आणि मी माझ्या स्टुडंटची इंटरव्ह्यू लाईनअप करेल. कारण अशी कुठलीच इंडस्ट्री नाही की जिथं लोक नाही पाहिजेत. लोकांची गरज आज प्रत्येक ठिकाणी, कारण लोक येण्यावरती प्रत्येकाचं कंट्रोल आहे, जाण्यावरती नाही आहे. आज माझ्याकडे एखादा डेव्हलपर काम करतो, कालांतराने तो ग्रोथ मिळाली म्हणून जातो, लग्न झालं म्हणून जातो, काही कारणास्तव तो जातो. मला दुसरे लोक पाहिजेत. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये रिक्वायरमेंट आहे, IT मध्ये असेल किंवा नॉन IT मध्ये रिक्वायरमेंट तर आहे. पण हा जो मधला ब्रिज आहे ना, की ॲज अ ट्रेनिंग सेंटर आणि प्लस कंपनी, ह्या मधला ब्रिज एकच व्यक्ती फुलफिल करू शकतो, तो आहे प्लेसमेंट ऑफिसर. त्याचं हे काम आहे की बाबा कंपनीसोबत टायअप करणं, रिक्वायरमेंट गॅदर करून ठेवणं, लोकांना भेटणं, HR रिक्रुटर्सला. तर हे होतं आहे का, कारण त्यासाठी एक्सपिरियन्स पर्सन लागतो. आज एक नॉर्मल फ्रेशर जेव्हा टाईप करेल त्याचा कॉल ऐकूनच समोरचा रिक्रुटर डिस्कनेक्ट करेल. तो कशाला करेल. त्यामुळे बऱ्याच कंपन्यांचं हायरिंग ना आउटसोर्स झालेलं असतं एजन्सीजला. ते विचारतच नाही की कशाला आम्ही हे झंझट का घेऊ, मला पाहिजेत 5 टेस्टर, मला उद्या मिळाले पाहिजेत. एजन्सीज बघतात. त्यापेक्षा मी काय म्हणेल की आज इन्स्टिट्यूट म्हणून जर तुम्ही इन्स्टिट्यूट रन करताय तर तुमची कॅपॅसिटी आहे का प्लेसमेंट टीमवरती खर्च करण्याची, हे बघा. हे गरजेचं आहे. तसं की आमच्या टीमकडं त्या गोष्टी आहेत का, आणि म्हणून आम्ही एवढं कॉन्फिडंटली बोलतो. कारण जर आज माझ्याकडे 5 टाईप आहेत तर हे होऊ शकत नाही की त्या 5 कंपन्यांमध्ये त्यावेळेस ओपनिंग असतील. मला 500-1000 चालत सोबत ठेवावंच लागतात का, कारण त्यावेळेला त्यांच्याकडे ओपनिंग असणं गरजेचं आहे. आणि हे फक्त टाईप असणंच महत्त्वाचं नाही आहे. त्यावेळेस कुठली कंपनी आली आहे आणि त्याकडे आत्ता काय ओपनिंग्स आहेत हे गरजेचं आहे. कारण खूप सारे स्टार्टअप इंडियामध्ये सुरू होतात, बंदही पडतात. सो नवीन काय आलं आहे मार्केटमध्ये, कुणाची ओपनिंग आहे, मग त्या ओपनिंग घेऊन मग त्या कंपनीपर्यंत रीच होणं, एक्सटेन्शन्स थ्रू किंवा कॉन्टॅक्ट्स थ्रू, हे काम प्लेसमेंट ऑफिसरचं हे होणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं की आमच्या टाईप आहे हे वरच्यावर सांगितलं जातं, पण मग त्या क्षणी प्लेसमेंट ऑफिसरला भेटला पाहिजे. तो कॅपेबल आहे का मला देण्यासाठी कॉल्स. तिथल्या लोकांना, मॅनेजमेंट सिस्टीमला बोललं पाहिजे, विचारलं गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेल ना, जर तुम्हाला इन्स्टिट्यूट जजेस करायचं आहे ना तर त्यांच्या टेस्टमोनियल्स तुम्ही बघा. आणि ते पण असं नका बघू हे फोटो चिपकवला आहे, येस, कारण AI थ्रू फोटो जनरेट पण करता येतात. कोणाचं तरी नाव तुम्ही टाकले, तुम्ही जाणार आहेत का त्या मुलाला विचारायला. नाही. आजकाल एक बेसिक गोष्ट आहे, जसं की इन्स्टा का फेमस झालं आहे, कारण व्हिडिओज थ्रू आपण व्हिडिओजला विश्वास ठेवतो. आणि आपल्याला आत्तापर्यंत एवढं तरी कळतं की हा AI जनरेटेड आहे का माणसाचा आहे. सो जर तुमच्यासोबत एखाद्या विद्यार्थ्याने 6 महिन्याची जर्नी पार पाडली आणि त्याला जर जॉब मिळाला आहे, ऑब्व्हियसली तो काहीतरी 4 शब्द बोलूच शकतो ना तुमच्याबद्दल. तर हे व्हिडिओज बघणं गरजेचं आहे. एखाद्या इन्स्टिट्यूटकडे प्रॉपर व्हिडिओज आहेत, टेस्टमोनियल्स आपण ज्याला म्हणतो, ते तुम्ही बघा, त्याच्यावर बिलीव्ह करा. आणि बिलीव्ह तेव्हा करा जेव्हा तुम्हाला सातत्याने दिसतंय. असं नाही की तुमच्याकडे 5 गोष्टी आहेत, 5 व्हिडिओ, तर तुम्ही त्याच्यावरती 4 वर्ष घालवताय. नाही. येस, तुमच्याकडे लेटेस्ट काय, म्हणजे आज मला जर 50,000 इन्व्हेस्ट करायचे आहेत ना, तर तुमच्याकडे मागच्या महिन्यात किती मुलं प्लेस झाले, किती व्हिडिओज थ्रू, आणि त्याच्यामध्ये हे बघा की त्यांनी कसा अभ्यास केला, कसा अभ्यास केला आहे, त्या इन्स्टिट्यूटच्या कुठल्या टीम मेंबरनी कुठल्या टीमनी कशी मेहनत टाकली, हे बघणं फार गरजेचं आहे. आपण काय करतो,
काकाच्या मामाच्या चुलत्याने सांगितलं, मित्राने सांगितलं, मैत्रिणीने सांगितलं म्हणून मी ॲडमिशन घेतो आहे. म्हणजे असं आता खूप चाललं आहे. त्यापेक्षा तुम्ही ग्रॅज्युएट आहात ना, किंवा तुमचंही जाऊ द्या, तुमचे पालक सज्ञान आहेत ते इन्व्हेस्ट करणार आहेत. तुम्ही 50,000 इन्व्हेस्ट करायचे तर तुम्ही इन्स्टिट्यूटला जाऊन बघा. उद्या जर तुम्हाला जॉब कॉल नाही मिळाला तर तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन विचारलं पाहिजेत की बाबा माझ्या जॉबचं काय झालं. आता आपल्या जे महाराष्ट्रातले मुलं आहेत किंवा आपले जे पुण्यातले किंवा आपले सराउंडिंगचे मुलं आहेत, हे लिटरली हैदराबाद, बँगलोर अशा ठिकाणी 1.5 लाख रुपये भरून फसलेत. मग ह्यांचे नंबर ब्लॉक असतात, इन्स्टिट्यूटचा पत्ता नसतो आणि मग आमच्याकडे रडत येतात. मग आम्ही त्यांना एकच म्हणतो, पुणे विद्येचं माहेरघर विसरलात का? इथं ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असून तुम्ही दूर का जात आहे? बरं, आज तुम्ही दूरचा क्लास केलात, उद्या तुम्हाला प्लेसमेंटचा कॉल नाही भेटला, तुम्ही विचारणार कोणाला? सो समोर लोक जेव्हा आहेत ना, तुम्ही त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगू शकता. आणि जगात अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी बोलून सॉल्व्ह होत नाही. आज जर तुम्हाला जॉब नाही आहे तर काहीतरी कारणामुळे नसेल. क्लास करताना तुम्हाला टेक्निकल एक माहीत नसेल, इंग्लिश माहीत नसेल, त्याच्यावरती सोल्युशन देण्यासाठी समोर टीम तर पाहिजे. आलं लक्षात? त्यामुळं असं बिग ब्रँडच्या नावाखाली स्वतःचे मेहनतीचे पैसे, आईवडिलांचे मेहनतीचे पैसे वायाला न घालवता आपण त्या इन्स्टिट्यूटमध्ये फिजिकली व्हिजिट केली पाहिजे आणि मग ठरवलं पाहिजे की माझ्यासाठी कुठलं बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. मॅम आता लोकेशनचा पण खूप प्रॉब्लेम येतो ना, की कारण की समजा आता जे व्ह्युअर्स आहेत ते म्हणजे कोल्हापूर, नाशिक इकडून येतात. सो त्यांचा एक प्रॉब्लेम असतो की इतक्या लांब मला इन्स्टिट्यूटला येता येणार नाही, मग ऑनलाईन शिकवताल का किंवा मग ऑनलाईन जमेल का? मग तुम्हाला काय वाटतं की पर्सनली भेटणं इम्पॉर्टंट आहे किंवा पर्सनली जे ट्रेनिंग देता येतं ते ऑनलाईनला भेटतं का? ॲक्च्युली ह्यामध्ये ना मी तुम्हाला सांगेल की जसं की आता आपण एक्सपेक्टेशन ठेवतो की मला घराच्या जवळ पाहिजे. स्वाभाविक आहे, आपलं 10वी-12वीचं शिक्षण तिथपर्यंत झालं आहे, गाव पातळीवर झालं आहे किंवा आपली डिग्री जी आहे तर ती आपल्याला तालुक्या प्लेसला जवळच्या जवळ भेटली. हे एक्सपेक्टेशन ठेवणं फार स्वाभाविक आहे. पण ह्यामध्ये रियालिटी मी हे सांगेल की ज्या मोमेंटला तुम्ही क्लास करताय तर तुम्ही क्लास का करताय? जॉबसाठी करताय, बरोबर? जर तो क्लास जर तुम्हाला जॉब देऊ शकला तर त्याच्यात अर्थ आहे. तर तुमचे काही महिने तुम्ही इन्व्हेस्ट करताय, पैसे पण इन्व्हेस्ट करताय. पण जर तुम्हाला तिथं जॉब मिळणार नसेल तर तुमची ती मेहनत पण वेस्ट आहे, बरोबर? तर मला काय म्हणायचं आहे की तुम्ही अशा इन्स्टिट्यूटवरती बिलीव्ह करा आणि त्यासाठी तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा. आज लोकांचं एक्सपेक्टेशन काय आहे की क्लासही घराच्या जवळ पाहिजे, जॉबही तिथंच पाहिजे, वर्क फ्रॉम होम पण पाहिजे. हे बघा, करोनामध्ये एक सिच्युएशन होती काही वर्ष की IT कंपनीने वर्क फ्रॉम होम दिलं पण, कारण ती एक अवस्था होती. नाव मार्केट हॅज बीन ऑलरेडी शिफ्टेड. आता कुठली वर्क फ्रॉम होमची ऑपॉर्च्युनिटी फ्रेशरला तरी नाही मिळत. दूरपर्यंत मी तरी माझ्या मागच्या 2 वर्षात वर्क फ्रॉम होम जॉब नाही दिलेत. आणि जे कुठले आहेत ना दे आर अंडर पेड. म्हणजे तुम्हाला हे जर चालत असेल ना की 50,000 फी भरून 4,000चा जॉब तर तुम्ही करा. पण तुम्हाला हे नाही जर चालणार आहे ना तर तुम्ही त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर या. मग तुम्ही हे आयडेंटिफाय करा की अरे नाही, मी जर पुण्यात जाऊन क्लास करतोय तर भले आज मला 6 महिने स्ट्रगल वाटेल राहण्याचं खाण्याचं, पण जर मला पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये चांगला जॉब मिळणार असेल तर मी ते केलं पाहिजे. कारण की बरेच मुलं ऑनलाईन क्लास भलेही करतात पण त्यांना स्वयंशिस्त नसते अभ्यासाची. मग एक इन्स्टिट्यूट एका लिमिटच्या बाहेर जाऊन काहीच नाही करू शकत. ते काय करू शकतात, मॅक्झिमम ऑनलाईन तुम्हाला शिकवतील, अटेंटिव्ह असतील. पण जर तुम्ही तो क्लासच झोपून करताय तर आपला ट्रेनर इकडं हॅलो हॅलो करत बसलाय आणि तुम्ही झोपलाय, तर ऑनलाईन क्लास म्हणजे हा एक कम्फर्ट झोन झाला. मग तुम्ही परत आणि क्लास करून तुम्ही हे म्हणताय क्लासला की नाही मला ऑनलाईनमध्ये काही कळलंच नाही. अरे बाबा, पण तू समोरून विचार तर ना ट्रेनरला की सर मला आज ही मेथड नाही कळली, हा कीवर्ड नाही कळाला, तो का नाही सांगणार? सो हे लर्नरवरती डिपेंड करतं की तुम्ही ऑनलाईन करा किंवा क्लासरूममध्ये येऊन करा, पण तुम्ही किती इंथुजाझमने तो क्लास करताय. जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं आहे तर तुम्ही तो क्लास इंटरॅक्टिव्ह ठेवला पाहिजे. मला असं वाटतं मॅक्झिमम मोठ्या क्लासेसमध्ये लिटरली माईक अनम्यूटचंही प्रोव्हिजन नसतं. म्हणजे क्लासमध्ये 150 मुलं असतात, तुम्ही 15-20 हजार किंवा 50,000 फी भरलेले असते आणि तुम्ही माईक अनम्यूट करून बोलूच शकत नाही. अशा ऑनलाईन क्लासचा काय उपयोग, बरोबर? सो त्यापेक्षा तुम्ही एक चांगले इन्स्टिट्यूट फाइंड आउट करा आणि त्यामध्ये तुम्ही हे प्रोव्हिजन ठेवा की बाबा समोरच्याशी तुम्ही बोलू शकता की नाही मॅम मला ही मेन मेथड नाही कळाली, तुम्ही 4 वेळा विचारा, कोणतरी आन्सरेबल असेल असा क्लास चूज करणं फार गरजेचं आहे. आणि जे एक्सपेक्टेशन आपण ठेवतो ना वर्क फ्रॉम होम, ह्यासाठी मी स्पेसिफिकली महिलांना सांगेल की ज्या कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही आहेत तो सोडल्याशिवाय IT जॉब नाही होऊ शकत. त्यासाठी 6 महिने तुम्हाला सगळे सण वार उत्सव लांब ठेवावं लागतील, कारण तुम्हाला लाखोंचं पॅकेज पाहिजे. तर तुम्हाला त्या कम्फर्ट झोनच्या बाहेरून अभ्यासही करावाच लागेल, त्याशिवाय पर्यायच नाही. सो माझा लास्ट प्रश्न आहे की IT मध्ये आत्ता सध्या काय चालू आहे, काय सांगाल? म्हणजे IT मध्ये आत्ता कुठले सेक्टर बूममध्ये आहेत किंवा कुठले असे सेक्टर आहेत ज्याला खूप डिमांड आहे,
खूप चांगले चांगले पॅकेज मोठे मोठे जसं आपण म्हणलं की 10 लाख 20 लाख 30 लाखाचं पॅकेज आहे, असे कुठले सेक्टर्स तुम्हाला वाटतात? आता सध्या जसं की कालच्याच रिसर्चप्रमाणे मी जेव्हा मुलांना शिकवत होते त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की एक 4-5 फील्ड्स आहेत, जसं की आता तुम्हालाही माहितीच आहे AI ड्रिवन जमाना आहे. सो डेटा सायन्स, त्याच्यामध्ये बाकी डेव्हलपमेंटचे जॉब तर जुने काळातही होते, आजही चालूच आहेत. टेस्टिंग आहे. त्यानंतर जसं की डेटा अनालिस्ट जे की ट्रेंडिंगला आहे, म्हणजे डेटा ड्रिवन मार्केट असल्यामुळे त्या गोष्टी आहेत. त्यानंतर सायबर सिक्युरिटी असेल, म्हणजे हे जे काही लेटेस्ट गोष्टी आहेत ना ह्या बेसिसवर समोर जाऊन मिळणार आहेत. आणि ह्या गोष्टी ना फार वेगळ्या नाहीत, फक्त मार्केट ना शिफ्ट झालं. जसं की जुन्या काळी असं होतं ना की नेटवर्क सपोर्ट इंजिनियर, त्याचंच नाव आता बदललं आहे. आलं लक्षात? म्हणजे असं काही नाही आहे की बाबा वेगळा जॉब रोल आहे म्हणजे वेगळं काम तेच आहे, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला AI जास्त यूज करायचं तुमच्या कामामध्ये. त्यामुळे जर लेटेस्टमध्ये जर IT तुम्ही बघत असाल, तर जर तुम्हाला मॅक्झिमम सॅलरी पाहिजे असेल तर तुम्ही डेटा सायन्स अशी फील्डकडे नक्की जा. म्हणायला बोलायला खूप छान आहे की 20 लाख पॅकेज 25 लाख, पण तिथं पोहोचण्यासाठी तुम्हाला डिफिकल्ट लँग्वेजेस ह्या आल्याच पाहिजे, जसं की पायथन आहे, जावा ही यायलाच पाहिजे. तुम्ही जर IT जॉब एक्सपेक्ट करताय आणि लँग्वेज मला नाही जमत बाबा, तर तुमचं काहीच नाही होऊ शकत. तुम्हाला कोडिंग लँग्वेज यायलाच पाहिजे. कारण नॉर्मल ज्या गोष्टी आहेत, जसं की सॉफ्टवेअर्स आहेत, जसं की पॉवर BI असेल, दोज आर द सॉफ्टवेअर ड्रिवन, एनीवन कॅन लर्न अँड गो इन टू दॅट. बट लँग्वेज रिप्लेसमेंट नाहीच होऊ शकत. त्यामुळं जर तुम्हाला 2025मध्ये IT जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर तुम्हाला एक तरी लँग्वेज येणं गरजेचं आहे. ओके. सो मॅम, फर्स्ट ऑफ ऑल तर खूप खूप थँक्यू. तुम्ही खूप साऱ्या गोष्टी आज सांगितल्या, जे खूप मुलं आहेत जे आज फ्रेशर आहेत ते खूप चुका करतात, जसं की रिझ्यूम बिल्डिंग असेल, इंटरव्ह्यूमध्ये चुका असतील. सो खूप खूप थँक्यू सो मच, तुम्ही इथपर्यंत आलात आणि हे व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आपल्या ऑडियन्सबरोबर शेअर केली. सो जाता जाता काय सांगाल? मी जाता एवढंच सांगेल की म्हणजे जे काही महाराष्ट्रातले मुलं आहेत ते खरंच खूप हुशार आहेत आणि पालकही तितकेच जास्त सपोर्टिव्ह आहेत. तर ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग नक्की करा, म्हणजे नाही का. आणि डिग्रीनंतर वाट न बघता तुमच्या स्किल अपग्रेडेशनवरती नक्की फोकस करा, कारण की कसं आहे, मार्केट हे शिफ्ट होत चाललं आहे. म्हणजे जरी AI ChatGPT आलं आहे तरी त्याच्यावरती विसंबून न राहता स्वतःचा जो स्किल सेट आहे आणि त्याकडे स्पेसिफिकली स्पेशलायझेशनकडे जास्त तुम्ही फोकस करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर IT जॉब मिळवता येईल आणि लाखोंचा पॅकेज तुम्हाला अर्न करता येईल. जर पालक म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की नाही तुमच्यासाठी काही कन्फ्युजन्स आहेत IT जॉबबद्दल किंवा करिअर मार्गदर्शन जर तुम्हाला पाहिजे असेल, तर पुणेरी पॅटर्नच्या इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही डेफिनेटली सर्च करा आणि यूट्यूबवरती ऑलरेडी पुणेरी पॅटर्न आहे, तर तुम्ही नक्की सर्च करा. आणि मी तर असं म्हणेल की विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि पालकांच्यामध्ये की महत्त्वाचा जो गॅप असतो तो आहे एक्सपेक्टेशन्स. सो त्यामुळं जर तुम्हाला हे सगळे जर डाऊट्स असतील की मी कुठला नाही का स्किल अपग्रेडेशनला फोकस केला पाहिजे किंवा मी कुठला क्लास करू किंवा मी नाही का आता कुठल्या डिग्रीला ॲडमिशन घेऊ, जर अशी तुम्हाला जर क्वेश्चन्स असेल तर पुणेरी पॅटर्नच्या टीमला नक्की संपर्क करा.